आता अर्थसंकल्पोत्तर विश्लेषण आपण करणार आहोत आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत पुनीत बालन ग्रुप, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि हा कार्यक्रम पॉवर्ड बाय आहे स्टोरीटेल ॲप. तर सुरुवातीला आपण गिरीश सरांकडे येण्यापूर्वी गिरीश कुबेर लोकसत्ताचे संपादक यावेळी आपल्यासमोर उपस्थित आहेत. त्यांच्याकडे वळण्यापूर्वी काही गोष्टींचं थोडंसं एक प्रास्ताविक करावं असं मला वाटतं. अत्यंत अभूतपूर्व असा हा अर्थसंकल्प असेल असं सुरुवातीला काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं होतं. अभूतपूर्व अर्थसंकल्प कारण अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोविड-19 मुळे गेल्या वर्षभरात आपण बघतोच आहोत. या नवीन आर्थिक वर्षामध्ये पहिली तिमाहीमध्ये जवळपास 23% घसरण, दुसऱ्या तिमाहीमध्ये जवळपास 7.5% घसरण. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार सुरुवातीला भांबावून गेलं. कुठलंही सरकार भांबावून जातं त्याप्रमाणे हेही सरकार भांबावून गेलं असं दिसलं. त्या अंतर्गत टाळेबंदी लागू झाली होती आणि मग विविध पॅकेजेस टप्प्याटप्प्याने ज्याला मिनी बजेट असं आज सीतारामन यांनी म्हटलेलं आहे, ती जाहीर होत गेलेली होती. पण त्यातून खरोखरच गाड्या रुळावर आला का? कारण शेवटी प्रत्येक वर्गासाठी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये दिलं जात होतं. परंतु जो उच्च मध्यम वर्गीय किंवा मध्यम वर्ग जो असतो, जो एक इकॉनॉमीचा ड्रायव्हिंग फॅक्टर म्हटला जातो, त्यांच्यासाठी काय किंवा आमच्यासाठी काय असा हा वर्ग सातत्यानं विचारत असतो. तर आज त्या बजेटमध्ये असं काही दिसून आलं का? तर याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण ह्या कार्यक्रमातून करणार आहोत. एक काही वैशिष्ट्य ह्या अर्थसंकल्पाची थोडक्यात सांगता येतील ती म्हणजे अशी, की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्र ह्यांच्यावरती सर्वाधिक भर देण्यात आलेला आहे. अर्थसंकल्पीय तरतूद त्या 2 क्षेत्रांना प्रचंड प्रमाणात मिळालेली आहे. इनफॅक्ट 137% वाढ आपण आरोग्य क्षेत्रासाठीच्या तरतुदीमध्ये या अर्थसंकल्पात आपल्याला दिसून आलेली आहे. त्याच्यानंतर आणखी एक अत्यंत धाडसी पाऊल म्हणजे आता खर्च करायचा आहे तर वित्तीय तुटीचं काय? तर वित्तीय तूट ही एका प्रमाणाबाहेर जाऊ देणं म्हणजे थोडंसं आर्थिक शिस्त मोडल्यासारखं असतं. पण तोही धोका पत्करून यावेळी 9.5% वित्तीय तुटीचं भाकीत आगामी आर्थिक वर्षासाठी वर्तवण्यात आलेलं आहे. म्हणजे तितका खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. उत्पन्न प्रचंड प्रमाणात घटलेलं असलं तरी. ते आणखी एक वैशिष्ट्य या अर्थसंकल्पाचं सांगता येईल. त्याच्यानंतर सर्वसामान्यांसाठी जो प्राप्तिकराचे स्तरांविषयीचं जे आकर्षण असतं ते काही यंदा पूर्ण झालेलं नाहीये. कारण प्राप्तिकर स्तरामध्ये कोणतीही बदल त्याच्या संदर्भात झालेले नाहीयेत. तेव्हा करदात्याला हातात अधिक पैसा खुळखुळणार का? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही असं आहे. परंतु वेगळ्या मार्गाने अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न सीतारामन यांनी केलेला आहे. आणखी एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये बोलता येईल, की 4 राज्यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम. तर त्या राज्यांना थोडं अधिक प्राधान्य दिलं गेलं दिसतंय. प्रत्येक सरकारांनी हे केलेलं असल्यामुळे हे एकमेव सरकार त्या बाबतीत थोडंसं म्हणजे दुजाभाव करतं इतर राज्यांच्या बाबतीत असं म्हणता येणार नाहीये. आणि त्याहूनही महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शेअर बाजाराने प्रचंड प्रमाणात या अर्थसंकल्पाचं स्वागत केलेलं आहे. 2300 अंकांनी सेन्सेक्स उसळलेला आहे. 2001 नंतर इतकी मोठी वाढ पहिल्यांदाच पाहायला मिळाली आणि वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षी याच 1 फेब्रुवारी रोजी जवळपास 990 अंकांनी तो सेन्सेक्स इंडेक्स कोसळलेला होता. तर असे विविध आपल्यामध्ये त्याचे काही आपल्याला वैशिष्ट्य म्हणता येतील. आपण अधिक वेळ न दवडता कुबेर सरांकडे येऊया. सर, स्पेंड असं या सरकारने पत्रकार परिषदेत सुद्धा सीतारामन यांनी म्हटलेलं आहे. तर खर्च करताना किती खर्च करावा ह्याची मर्यादा सरकारने फारशी पाळलेली नाही. परंतु त्या खर्चाची तशी ज्याला म्हणतो आपण लिव्हरेज म्हणतो किंवा जागा म्हणतो, एल्बो रूम म्हणतो, सर्वसामान्यांना फारशी मिळेल असं दिसत नाही या अर्थसंकल्पातनं. काय सांगाल? सर्वप्रथम आपल्या वाचकांचं स्वागत, जे कोणी यामध्ये सहभागी झालेले आहेत अजूनही मोठ्या प्रमाणावर येत आहेत. अर्थसंकल्प हा एवढा महत्वाचा विषय असतो, आता सगळ्यांनाच त्याची महत्व जाणवलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती हा अर्थसंकल्प जास्तच महत्वाचा असणार होता, कारण जवळपास 1 वर्ष झालं करोनाने आपल्याला त्रस्त केलेलं आहे आणि करोना नंतर काय सरकारला काय काय करावं लागणार
अशी साधारण प्रश्नांची चर्चा गेले काही महिने सुरू होती. आणि एक मला पहिल्यांदा असं जाणवलं, एक वैशिष्ट्य असं की कधी नव्हे ते, म्हणजे 2014 पासून कधी नव्हे ते तज्ज्ञ, म्हणजे अर्थतज्ञ आणि सरकार यांचं कुठल्या तरी मुद्द्यावरती एकमत झालंय. हे मला असं वाटतं की या इतिहासात पहिल्यांदाच घडलेलं असावं 6 वर्षाच्या. कारण गेले काही आठवडे सातत्याने सरकारला सांगितलं जात होतं की तुम्ही पैसे खर्च करा. कारण तू काय मी काय किंवा कितीही मोठा उद्योग आणखी कोणी पकडलं त्याला गृहीत धरलं तरी सुद्धा काय की आपल्या सगळ्यांच्या खर्चावरती मर्यादा येऊ शकतात. सरकार ही एकच अशी व्यक्ती आहे किंवा संस्था आहे की ज्याला संसाधनं अमर्यादित आहेत आणि नोटा छापायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे वित्तीय तूट या संकल्पनेकडे फारसं घाबरून न बघता सरकारने मुक्तपणाने खर्च करायला हवा. कारण सरकारने खर्च केला नाही तर करणार कोण? आता कोणीच खर्च करू शकत नाही, कारण आपल्या सगळ्यांना आर्थिक विवंचना आहेतच. त्यामुळे ते सरकार कितपत पाळेल याचं कारण असं होतं की आर्थिक पाहणी अहवालातही ती किरकिर आपल्या सल्लागारांनी केली, सुब्रमण्यम यांनी, की जागतिक पतमानांकन संस्था भारताला काही योग्य किंमत देत नाहीत वगैरे वगैरे. त्याचं खरं कारण हे भारताच्या वित्तीय तुटीमध्ये नाहीये. भारताची वित्तीय तूट आता 3.5-4% होती, पुढच्या वर्षी ती 9.5% असेल. अमेरिकेसारख्या देशाची वित्तीय तूट 15% गेलेली आहे. युरोपनी सुद्धा 13-14% टप्पा ओलांडलेला आहे. पतमानांकनात आपण सतत मार खात होतो याचं कारण आपला अप्रामाणिकपणा. आपण म्हणजे लहानपणापासून शालेय पातळीवर अनेकांनी आपले गणिताचे किंवा इंग्रजीचे गुण दडवलेले असतात. तसं सरकारने आपले आर्थिक देणी मोठ्या प्रमाणावर दडवली होती. आणि त्याचा मार्ग खूप सोपा असतो सरकारसाठी, कारण सरकारला अर्थसंकल्पीय काही तरतूद केली तर ती दाखवावी लागते कागदपत्रांमध्ये, रुपया येतो कसा जातो कसा वगैरे वगैरे. पण सरकारच्या मालकीच्या कंपन्यांकडनं जर काही देणी घेतली तर ते सरकार दाखवत नाही. एका अर्थाने ते सरकारवरचं कर्ज असतं, पण ते कर्जाच्या रूपात दिसत नाही, म्हणून ते तूट जाणवत नाही. आणि गेल्या वर्षभरामध्ये तसा प्रकार मोठ्या प्रमाणावरती झाला. त्याचं थेट संबंध आपल्या पतमानांकनातल्या खालच्या निर्देशांकाशी आहे. त्यामुळे या वेळेला सरकार काय करणार हा प्रश्न होता. आणि त्यातल्या आनंदाची बाब अशी की सरकारने प्रामाणिकपणे सांगितलं की आम्ही खर्च करतोय, आम्ही वित्तीय तुटीचा बागुलबुवा झुगारून दिलेला आहे आणि 9.5% आम्ही वित्तीय तूट सहन करायला तयार आहोत. म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च याच्यामधली जी काही तफावत असेल ती 9.5% आम्ही खेचू शकतो, इतका प्रामाणिकपणा दाखवलेला आहे. म्हणून जे सुरुवातीला म्हटलं आपण की तज्ज्ञ, अर्थतज्ञ आणि सरकार बऱ्याच दिवसांनी एकाच बाजूला बसलेले आढळले. एरवी ते एकमेकांच्या विरोधात असतात. त्याच्यामुळे हा एक चांगला बदल या अर्थसंकल्पामध्ये झालेला आहे. पायाभूत सोयी सुविधांवरती आम्ही बराच खर्च करू असं सरकारने सांगितलेलं आहे. त्याचा थोडासा विश्लेषणाचा भाग त्याविषयी आपण सादर करायला हवा की 34 लाख कोटी रुपयांचा समजा सरकारचा अर्थसंकल्प असेल. गेल्या वर्षी 30-31 लाख कोटी रुपयांचा होता, हा 34 लाख कोटी रुपयांचा असेल. त्याच्यात सरकारने गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 1 लाख कोटी रुपयांनी, जवळपास 1.25 लाख कोटी रुपयांनी पायाभूत सोयी सुविधांमध्ये खर्चामध्ये वाढ केलेली आहे. तर मला त्याच्या संदर्भात एक मुद्दा असा म्हणायचा की 35 लाख कोटी रुपयांचा देशाचा हा अर्थसंकल्प किंवा एकंदर आकार लक्षात घेतला महसुलाचा, खर्चाचा विशेषतः, तर त्याच्यामध्ये 5 लाख कोटी रुपये ही काय प्रचंड मोठी रक्कम निश्चितच नाहीये. आणि गेल्या वर्षी जर 4 लाख कोटी होती तर 1.25 लाख कोटी रुपये जेमतेम त्याच्यामध्ये वाढ असणार आहे. तर दर्या में खसखस या पातळीवरतीच हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे त्याच्या मोठेपणाविषयी उगीच गैरसमज आपण करून घ्यायला नको. कारण एवढा खर्च वाढवलेला आहे किंवा 130%, 140% वगैरे वगैरे हे सांगितलं जात आहे. त्याच्यातला थोडासा एक विवेकाचा भाग वापरून आपण निष्कर्ष काढायला हवा की 1 लाख 1.25 लाख कोटीचा खर्च वाढल्याने फार काही मोठा दृष्टीपथात फरक पडेल असं निश्चितच नाही. पण यावरनं दिशा दिसत असते. त्याचबरोबर दुसरा मुद्दा ज्याची सार्वत्रिक चर्चा होतीये तो म्हणजे आरोग्य विषयक खर्चाचा. त्यात मोठ्या प्रमाणावरती वाढ केलेली आहे. आता मला गंमत अशी वाटते की म्हणजे हे आपलं एक खास सरकारी वैशिष्ट्य, म्हणजे आठवत असेल 99 साली ज्या वेळेला
नेपाळला जाणारं विमान आपलं त्याचं अपहरण झालं होतं, तालिबान्यांनी केलं होतं आणि ते कंदाहारला वगैरे घेऊन गेले तिकडे अफगाणिस्तानकडे. त्याच्यानंतर भारत सरकारने पहिली कृती काय केली आठवत असेल त्यांना कोणाला, त्यांना लक्षात येईल की भारत सरकारने पहिला निर्णय घेतला की नेपाळला जाणाऱ्या विमानावरच बंदी घातली. आता जसं काही पुढचं अपहरण पण नेपाळला जाणाऱ्या विमानातच होणार होतं. ही जी सरकारी मानसिकता आहे ना, ती मला असं वाटतं आपल्या कल्पनांना नेहमी अडचण ठरत असते. आता सुद्धा फक्त बंब वळवायचा. हा, जिथे जिथे ठणठण ठणठण वाजतं त्या दिशेला फक्त आगीचा बंब जाईल, बाकी काय व्हायचं ते होईल. आता सुद्धा आरोग्य हा बारमाही खर्चाचा विषय आहे. तो काही करोना झाला नसता तर याचा अर्थ 1,35,000 कोटी रुपये किंवा जी काही त्यांनी रक्कम दिलेली आहे 23,000 कोटी रुपये अतिरिक्त दिलेले आहेत ते मिळाले असते का? तर नाही. म्हणजे आग लागल्यामुळे ती आपण तरतूद केलेली आहे. तर शिक्षण आणि आरोग्य हे विषय असे आहेत की ज्याच्यामध्ये करोना येऊ दे किंवा न येऊ दे तरतूद चांगलीच असायला हवी. यावर्षी चांगली झालेली आहे. 34,000 कोटी रुपये लसीसाठी दिले जाणारे, 64,000 कोटी रुपये आणखी वेगवेगळ्या महाविद्यालय आणि रुग्णालयांसाठी दिले जाणार आहेत. पण त्याच्यातही गंमत अशी की अर्थसंकल्पामध्ये नेहमी असं म्हणतात की डेव्हिल इज इन डिटेल्स. तपशिलामध्ये दैत्य असतो. तुम्ही बारीक बारीक तपशील शोधत गेलात की तुम्हाला अनेक त्यातल्या गमती जमती किंवा दैत्य जाणवतो. आता 64,000 कोटी रुपयांची घोषणा झालेली आहे. एवढा मोठा खर्च होतोय वगैरे सगळे छान आपण कौतुक करू. पण त्यातला पण असा आहे की ही पुढच्या 4 वर्षातली तरतूद आहे. 64,000 कोटी रुपये खर्च झाले तर ते पुढच्या 4 वर्षात होणार आहेत. याचा अर्थ वर्षाला 15,000 कोटी जेमतेम 15-16 कोटी मिळू शकतील. त्याच्यामुळे या तरतुदी, त्याच्या घोषणा आणि त्याचं विश्लेषण हे थोडंसं आपण वेगवेगळ्या टप्प्यांनी करायला हवं. म्हणून आर्थिक आणि पायाभूत सोयी सुविधांचा जो निर्णय घेतलेला आहे तो चांगला आहे. पण त्या चांगलेपणाला सुद्धा काही मर्यादा असतात. आपण किती चांगलं वागायचं ठरवलं तरी किती चांगलं आसपास होईल आपल्या चांगल्यापणाची काही अवलंबून नसतं. आसपासच्या असंबंधातल्या अनेक गोष्टींचा संबंध असतो. तसंच अर्थव्यवस्थेची सुद्धा आहे. सरकारने भले काही ठरवलं असेल पण त्याच्या वाढीला नैसर्गिक मर्यादा आहेत. त्याच्यामुळे या 2 मर्यादांचा विचार करत याकडे जायला हवं. स्वागत मात्र निश्चितच करायला हवं की 9.5% तुटीचा अतिशय मोठा संदेश त्यातनं दिलाय. तेवढं धैर्य सरकारने दाखवलेलं आहे. आता पुढचे मुद्दे येतील ते त्यानंतर येतील, ते आपल्या प्रश्नोत्तरात आपण घेऊच या. ते एक तर ते कसं आहे सर्वसामान्यांसाठी म्हणजे जे तर रिवायवल जे म्हणतो आपण की इथनं पुनरुत्थान ते कसं होईल किंवा जी त्यांना थेट झळ बसलेली आहे असे अनेक उद्योग आहेत. आतिथ्य उद्योग आहे किंवा विमानसेवा उद्योग आहे जे पुन्हा अजून पूर्वपदावर येऊ शकलेले नाहीये. म्हणजे तर हा खरंच महत्वाचा मुद्दा आहे. कारण हे जे पायाभूत सोयी सुविधांचं सरकारने सांगितलेलं आहे ते सरकार सुरू करत असणाऱ्या किंवा करणार असलेल्या योजनांवरती, मग रस्ते असेल, धरणं असेल किंवा काय. पण आता या क्षणाला प्रश्न कुठला आहे की करोनामुळे अनेकांचं कंबरडं मोडलं, अनेक उद्योग बंद पडले, टाळेबंदी त्यांना करावी लागली किंवा अगदी दिवाळखोरीचीच अवस्था आली. त्यांना काही मदत मिळतीये का? तर त्याचं उत्तर याच्यामध्ये नाही असं आहे. आता यातला गमतीचा भाग लक्षात घ्यायला हवा, आपल्या वाचकांसाठी तो समजावून सांगायला हवा की सरकारने करोनाच्या निमित्तानं स्वतःला सवलती घेतलेल्या आहेत. स्वतःला प्रचंड मोठ्या सवलती घेतलेल्या आहेत की मी खर्च करणार, मला विचारू नका किती खर्च करायचं ते. तो खर्च माझ्या मर्यादेच्या पलीकडे जरी असला तरी मला विचारू नका, कारण करोनाचं कारण आहे, मी ही सवलत घेणार. पण त्याच वेळेला या सवलती आपल्याला मिळतील याची व्यवस्था मात्र केलेली नाही. म्हणजे जनतेच्या अज्ञानावरती कुठल्याही सरकारचा गाढ विश्वास कसा असतो हे याच्यातनं दिसून येतो. आपल्याला कुठलीच सवलत मिळू शकणार नाही. तू आणि मी अजून तरी 75 वर्षाचे व्हायला किमान 25-30 वर्ष लागतील. तोपर्यंत नियम बदलले तर तो मुद्दा वेगळा. पण ते एक आयकराची काही थोडीशी इकडे तिकडे तर ती रिटर्न्स भरण्याची सवलत सोडली तर मला असं वाटतं की ती सवलत काही दिलेली नाहीये. ती सवलत उद्योगांना नाहीये. त्यांना विजेच्या संदर्भात असेल, बँकांची देणी असतील किंवा त्यांना ते कर्ज बांधून देण्याचा मुद्दा होता, त्याच्या बाबतीत काहीच केलं गेलेलं नाही. हे मात्र मला असं वाटतं की जरा वाईट आहे. आणि उद्योगांच्या आणि विशेषतः आपल्या हातात पैसा येऊन खर्च करण्याच्या अनुषंगानं हे जास्त वाईट आहे असं वाटतं. तुम्ही म्हणालात की सरकारने कुठे खर्च करायचा हे सरकारने ठरवलेलं आहे. त्यांची डायरेक्शन सुद्धा, दिशा सुद्धा सरकारने ठरवलेली आहे. ती काही वेळेला बुचकळ्यात पाडणारी वाटते. उदाहरणार्थ नागपूर मेट्रो.
हो. म्हणजे मुंबई मेट्रोसाठी त्याच्यामध्ये काही दिसत नाहीये, जी सगळ्यात मोठी फ्लेजिंग मेट्रो आहे. परंतु नागपूर, नाशिक यांना मात्र म्हणायला दिलेलं आहे सगळं. म्हणजे असा मुद्दा नाहीये, की एका शहराला मिळेल, दुसऱ्या शहराला मिळू नये. पण ज्या नाही, प्रमाणात मुंबईला मिळणं अपेक्षित आहे किंवा मुंबई महानगर आहे आता. एकटा हो. मुंबई नाहीच आहे. कारण आता महा मेट्रो ही बाजूने सुद्धा मोठं तिचं जाळं पसरतंय. तर थोडासा ते एक याचं कारण सरळ सरळ मला असं वाटतं ना, खरं म्हणजे अर्थसंकल्प हा त्याच्यात अर्थशास्त्र कमी आणि राजकारण जास्त असाच असतो, कुठलाही असू दे. म्हणजे त्याला नुसती इकॉनॉमी हा विषयच नसतो कधी. तुलाही माहिती आहे, आपल्या एकंदर वाचकांनाही माहिती आहे, ही पॉलिटिकल इकॉनॉमी असते. म्हणजे आधी राजकारण ठरतं आणि त्याप्रमाणे खर्चाची वसुली किंवा व्यवस्था ठरते. आता गोवाच्या मुक्ती दिनाला किंवा जे काही त्याचं स्वातंत्र्य त्याला काही अमुक वर्ष झाली. आता ती महाराष्ट्राच्या स्थापनेला 60 वर्ष झालेली आहेत. तर महाराष्ट्रात जर भाजपचं सरकार असतं तर तरतूद कदाचित वेगळी झालेली असती आणि गोव्यामध्ये निवडणुका नसत्या तर या 300 कोटी द्यायची. 300 कोटी गोव्याच्या अर्थसंकल्पाचा आकार केवढा काय त्याच्यासाठी एकंदर. आणि एखादा हा असं नाही की 50वा किंवा 100वा वर्धापन दिन आहे त्याच्या सादरीकरणासाठी एवढ्या रकमेची गरज लागेल. तसंच नागपूर आणि नाशिकचं, म्हणजे नागपूर मेट्रो मी अलीकडेच नागपूरला असताना बघितलेलं आहे. छान रिकामे लोक नाच करतात, आतमध्ये पत्ते खेळतात, कारण माणसंच नाहीये मुळात. नागपूर मेट्रोची गरज आहे किंवा नाही, याच्यात जायचंच नाही मला, तो वेगळा मुद्दा. प्रत्येक शहराला आज ना उद्या गरज लागणारच आहे. पण मुद्दा त्या पैशाच्या उपयोगाचा. पण पैशाच्या उपयोगाचा निर्णय हा राजकीय उपयुक्ततेवर ठरत असतो. नागपूर हे अर्थातच भाजपची महानगरपालिका आहे, नाशिक महानगरपालिका भाजपच्या हातामध्ये. मुंबई महापालिका जायची असेल किंवा याच्यातनं एक संदेश असेल मुंबई महानगरपालिकेला, ज्याच्या निवडणुका पुढच्या वर्षी होतील, पुढच्या अर्थसंकल्पानंतर लगेचच निवडणुका असतील. बरोबर. हा, त्यामुळे जर मतं देणार असतील तर आम्ही तुमच्यासाठी ही व्यवस्था करू, असा त्यातनं अर्थ होतो. तोच निष्कर्ष आसाम, केरळ वगैरे राज्यांच्या खर्चाबाबतही लावता येऊ शकेल. असं काही वेगळं घडलेलं नाहीये या राज्यांमध्ये की ज्यांना एवढी सरकारने उचलून मदत द्यायला हवी. घडणार आहे ते एवढंच आहे की या राज्यात निवडणुका आहेत. त्याच्यामुळे मग रवींद्रनाथांच्या कविता पंक्तींपासून ते आणखी काही केरळच्या मुंबई ते कन्याकुमारी मार्गासाठी किंवा मुंबई ते केरळ मार्गासाठी तरतूद असेल, पण त्याची सुरुवात खर्चाची केरळपासून होईल, कारण केरळमध्ये निवडणुका आहेत. हे मला असं वाटतं की राजकारण याच्या मागचं खूप महत्वाचं असतं. आणि परत हेही सांगायला हवंय की हेच सरकार करतंय असं नाही. प्रत्येकाच्या राजकीय हिशोबाप्रमाणेच, मजदुराप्रमाणेच सरकार खर्च करत असतात आणि उपयुक्तता हाच एक त्यातला निकष असतो. त्यामुळे माझा म्हणजे आपलं नेहमी सांगण्याचा मुद्दा हाच असतो की आर्थिक निष्कर्ष किंवा त्याची चाचपणी किंवा तपासणी ही राजकीय पक्षांच्या रंगाप्रमाणे करू नये. ती केवळ संख्याशास्त्र किंवा अर्थशास्त्राच्या निकषांवर करावी. माझा आवडता पक्ष आहे तर त्यांनी काहीही केलं तरी मी सहन करीन, आणि माझा नावडता पक्ष आहे त्यांनी कितीही सोनं ओतलं तरी ते मातीच मी समजेन, असं असू शकत नाही, असं असता कामा नये. त्यामुळे नागरिकांनी हा विचार करताना आर्थिक निकषांच्या अनुषंगानेच विचार करायला हवा. गोव्यासारख्या शहर सदृश किंवा जिल्हा सदृश राज्याला एकदम 300 कोटी काही वर्षाच्या सादरीकरणासाठी दिले जावेत, त्याची उपयुक्तता किती, हा प्रश्न नागरिकांनी स्वतःच्या मनाला मला असं वाटतं विचारायला हरकत नाही. एक थोडासा वेगळा जरा ऑफ ट्रॅक प्रश्न मी विचारतो. इतके अर्थसंकल्प तुम्ही बघितलेले आहेत आतापर्यंतचे. तर जवळपास राजकीय रंग असणं आणि आर्थिक सेन्स किंवा आर्थिक शहानिवा कमी असणं, हे जवळपास प्रत्येक अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असतं का? यालाही काही अपवाद सांगता येतील? नाही, काही सन्माननीय अपवाद आहेतच. खूप मोठे राजकीय किंमत देऊन दिले गेलेले. अर्थात 99 सालचा चिदंबरम यांचा असेल, 91 सालचा मनमोहन सिंग यांचा अर्थसंकल्प असेल, नरसिंहराव असतानाचा, नंतर यशवंत सिन्हांचा एक अर्थसंकल्प आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांची दृष्टी आणि दृष्टिकोन देशाविषयीचा, खर्चाविषयीचा, मांडणीविषयीचा हा 4-5 वर्षांच्या पलीकडे जातो. हे मला असं वाटतं खूप महत्वाचं ठरतं. आणि मला तर आठवतंय 91 सालच्या अर्थसंकल्पाच्या आधी, म्हणजे अर्थसंकल्प दुपारी सादर होणार होता, लोकांना लक्षातही आलं नाही त्या दिवशी सकाळी आयात निर्यातीवरचे निर्बंध उठवले गेले. नंतर नरसिंहरावांशी एकदा संवाद साधण्याची संधी मिळाली होती, तेव्हा हा मुद्दा आला होता. तर ते ही घोषणा आधी का नाही केली असं त्यांना त्यावेळेला विचारलं गेलं होतं. तर त्यांनी अतिशय धूर्त आणि अतिशय चाणाक्ष आणि अतिशय ज्याला म्हणता येईल
पोक्तपणाचं उत्तर त्यावेळेला दिलं होतं की आधी ही घोषणा केली असती किंवा नंतर ही घोषणा केली असती. आठवत असेल की अर्थसंकल्पाच्या आधी सकाळी 12 वाजता एक परकीय चलन विषयक जे खातं आहे त्याच्याकडनं पत्रक आलं आणि आयात निर्यातीवरचे निर्बंध मोठ्या प्रमाणावरती उठवले. तर त्यांनी दिले की अर्थसंकल्पाचं महत्व कमी झालं असतं, अर्थमंत्र्यांचं महत्व कमी झालं असतं आणि अर्थसंकल्पाच्या आधीच थोड्या वेळ हे सगळं केल्या गेल्यामुळे हे सगळे निर्णय हे अर्थसंकल्पाचा भाग आहेत असे म्हणून ते आपोआप लोकांच्या गळी उतरवले गेले. हा जो दृष्टिकोनाचा फरक आहे की करायचंय काय आणि मला केवळ राजकारणच करायचं नाहीये, त्याच्यातनं बरंच काही साध्य करायचं आणि करून दाखवायचंय आणि परिणामांची क्षिती, राजकीय क्षिती बाळगायची नाहीये. मला असं वाटतं की असे फार थोडेसे अपवाद आहेत की ज्याच्यामध्ये राजकारण इतकं ढळढळीतपणे दिसत नाही. आणि अंतिमतः हा तर आपल्या निष्कर्षाचा पत्रकारियती गप्पांच्या निष्कर्षांचाच भाग आहे की जनतेचं कल्याण वगैरे असं काही नसतं, असं कधीच नसतं. माझं कल्याण, माझ्या पक्षाचं कल्याण, मला मत देणाऱ्या पक्षांचं कल्याण, मत देणाऱ्यांचं कल्याण आणि मत देण्यासाठी निवडणुकीसाठी ज्यांनी पैसे दिले त्यांचं कल्याण आणि यातनं उरलं तर त्यांना त्याचं कल्याण, हे असंच असतं अर्थसंकल्प बाबतीत. त्याच्यामुळे उगीच आपण त्याच्याविषयी गुलाबी रंगाच्या चष्म्यातनं बघायची काहीही गरज नाही. हे काही सन्माननीय अपवाद सोडले तर राजकारण हे अर्थकारणावरती मात करतं, हे फक्त दुर्दैवाची बाब आहे. या अर्थसंकल्पाला अभूतपूर्व असं सीतारामन यांनी म्हटलं होतं आणि त्या स्वरूपाचं तशी हवा निर्माण केली होती. एक कुठेतरी असं होतंय का की खूप जास्त अपेक्षा म्हणजे अवाजवी अवास्तव अपेक्षा या अर्थसंकल्पाकडनं व्यक्त झाल्या किंवा मनात फुलल्या होत्या, त्याच्यामुळे थोडासा काही निराशाभंग किंवा रसभंग असं काही? नाही, बरोबर उलट झालेलं आहे हे लक्षात घे. मार्केटची जी रिॲक्शन आहे ना, बाजाराची उसळी का आहे, खूप चांगलं झालं म्हणून ती उसळी असेल नसेल त्याच्यात थोडासा आपण डावं उजवं करूया, पण उसळी मागचं सगळ्यात मोठं कारण आहे की जे जे वाईट होईल अशी भीती दाखवली जात होती ते झालं नाही याचा आनंद आहे. हा खूप, कारण बाजारपेठ ही भावनांवर चालते, विशेषतः भांडवली बाजार हा काही तत्वाचा आधारित खेळ नाही आहे. त्याच्यामुळे एक शंका व्यक्त केली होती की सरकार खर्च करणार नाही, ती खोटी ठरली. दुसरी शंका व्यक्त केली गेली होती की करोनाच्या आधारित एखादा विशेष कर किंवा अधिभार काही लावला जाईल, तसा काही लावला गेलेला नाहीये. त्याचबरोबर श्रीमंतांवरती कर लावला जाईल, कारण जी एक सर्वसाधारण लोकप्रिय कल्पना राजकारण्यांमध्ये असतेच की गरिबांचं कल्याण करायचं म्हणजे काय, तर श्रीमंतांचं वाईट करायचं. आता श्रीमंत ही खूप आणि गरीब ही सुद्धा अर्थातच ही सापेक्ष कल्पना आहे. आपल्या दृष्टीने जे श्रीमंत ते त्यांच्या स्वतःच्या दृष्टीनं मध्यमवर्गीय असू शकतात. त्याच्यामुळे तसं काहीही झालेलं नाही. याचा परिणाम म्हणून हे बाजारपेठ उसळलेली आहे. त्यामुळे अभूतपूर्व हा अर्थसंकल्प असेल असं ज्या वेळेला सांगितलं गेलं त्याच वेळेला मोठ्या वर्गाच्या छातीचा ठोका वाढला, धडधड वाढली. कारण या सरकारचा तो इतिहास आहे धडधड वाढवणारा. बापरे, अभूतपूर्व काय तुम्ही जे काय ते सामान्य करा, कारण अभूतपूर्व करायला गेलं की काय काय होतं हे आपण 16 सालच्या नोव्हेंबर महिन्यातल्या 8 तारखेपासून बघत आलेलो आहोत. त्याच्यामुळे तसं काही असणार की काय बुवा, असा एक मोठा भीतीचा प्रभाव होता. ती पूर्णपणे भीती निराधार ठरली, तसं काही नाहीये. तो सुटकेचा निश्वास एवढा मोठा होता की त्या निश्वासानेच बाजारपेठेच्या निर्देशांकाला 2300 अंशाने तो वर घेऊन गेला. त्याच्यामुळे ही जी अभूतपूर्वतेची भीती होती ती उलट्या बाजूनी होती. अधिक चांगलं करू शकेल या अर्थाने नव्हतीच, वाईट होणार नाही ना याची फक्त काळजी घ्यायला हवी या अर्थाने होते. आणि त्यात कुठलाही अतिशयोक्ती नाही, आपण अगदी प्रामाणिकपणे या विषयावर बोलतोय, कारण जे कोणी शंका व्यक्त करत होते ते काळजीच्या सुरात शंका व्यक्त करत होते. त्याच्यामुळे हा आनंद जास्त आहे. मला असं वाटतं की बाजारपेठेच्या निर्देशांका सारखा सिग्नलचा थोडासा गडबडीचा भाग झालेला दिसतोय. हो, नाही थोडासा मला वाटतं बँडविड्थचा इश्यू झाला काहीतरी. आपण आता निर्देशांकाविषयी बोललो, कारण गेल्या वर्षी याच दिवशी आपण मगाशी म्हटलं तसं की जवळपास 1000 अंशांची गटांगळी सेन्सेक्सने घेतलेली होती. कदाचित त्यावेळेचे सेंटिमेंट वेगळे असतील. एक बँकिंग क्षेत्रासाठी आपण क्षेत्राकडे वळूया. 2 महत्त्वाचे निर्णय आहेत. एक म्हणजे बँक रिकॅपिटलायझेशन किंवा फेर भांडवलीकरणासाठी 20,000 कोटींची तरतूद आहे
आणि पायाभूत सुविधांसाठी अर्थपुरवठा करण्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अशी एक नव्यानं पुन्हा एकदा म्हणजे ICICI किंवा जुन्या IDBIच्या धर्तीवरती नवीन संस्था निर्माण करण्याचं ठरतंय किंवा ठरलंय. तर पुन्हा आणखी 2 म्हणजे एक आपण ब्युरोक्रेसी याच्यामध्ये येते असं वाटतंय का, की पुन्हा आणखी एक संस्था पुन्हा त्यांच्याकडे जाणार, पुन्हा त्यांच्या ॲसेट्स त्या ॲसेट मग थकीत होणार, बुडीत होणार या अर्थाने. तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा बँकांचं फेरभांडवलीकरण म्हणजे बँकांकडे अधिक तरलता येऊन आली, तरी ती त्याचा फायदा उठवण्यासाठी आवश्यक असं क्रेडिट सेंटिमेंट किंवा पतपुरवठा आत्मविश्वास जो म्हणतो आपण, तसा संस्था किंवा व्यक्ती यांच्याकडे आहे का? तसं हा वातावरण महत्वाचा मुद्दा आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. एक तर नवीन व्यवस्था जन्माला घालणार आहेत वित्त पुरवठ्यासाठी भांडवली क्षेत्रातल्या आणि पायाभूत सुविधांच्या. ही त्याच्या रचनेवरती हे सगळं ठरेल आणि सरकार कुठलीही यंत्रणा जन्माला घालते तेव्हा ही खात्री करते की नियंत्रण आपल्याच हाती असेल. बरोबर. त्याच्यामुळे विकेंद्रीकरण हा काही भारतातला एक फारच कमी सरकारांचा भरवशाचा मुद्दा आहे. विकेंद्रीकरणात त्यांना रस नसतो. म्हणजे विरोधी पक्षात असताना केंद्रीय गुप्तचर खातं स्वतंत्र हवं असं वाटत असतं, पण सत्ता आली की तेच केंद्रीय गुप्तचर खातं आपल्याला कसं हातामध्ये ठेवता येईल असा प्रयत्न होतो. हे ठीक आहे, म्हणजे मानवी स्वभावाचं निदर्शक म्हणता येईल. तसंच या वित्तीय व्यवस्थांविषयी मला असं वाटतं. आणि त्यातले 2 महत्वाचे मुद्दे आहेत. एक तर त्यांनी बँकांच्या भांडवलीकरणासाठी फक्त 20,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. बँकांसमोरचं आव्हान इतकं प्रचंड आहे की ते 20,000 कोटींनी त्यांना काही फरक पडणार नाही. म्हणजे त्यांना चहा पाणी सुद्धा बँकांना त्याच्यातनं खर्च करता येणार नाही. 10 लाख कोटी रुपयांची तर थकीत कर्ज असतील यांच्या डोक्यावरती, तर त्याच्यामुळे तो एक मर्यादा त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर ते पहिल्यांदा एका अर्थाने म्हणजे मला कौतुक करायला आवडेल, स्वागत करायला हवं. 2 राष्ट्रीयकृत बँका आणि 1 विम्याशी संबंधित सरकारी सर्वसाधारण विमा कंपनी त्यांचं खाजगीकरण करू असं सरकारने शब्द वापरलेला आहे. आणि तो निर्गुंतवणुकीकरण नाहीये, डिसइन्व्हेस्टमेंट नाहीये, प्रायव्हेटायझेशन हा शब्द वापरलेला आहे. आणि हे मला असं वाटतं की नायक समितीपासून रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या आणि बँकांसंदर्भात नेमल्या गेलेल्या हे सांगत आलेले आहेत की तुम्ही जी मालकी कमी करा. सरकारी बँकांवरची सरकारची मालकी कमी झाल्याशिवाय काही फरक पडणार नाही. बँका त्याच्याच वाईट अवस्थेमध्ये राहतील. पण तरी सुद्धा असा कधी प्रयत्न झाला नाही. पण हे सरकार म्हणतंय 2 बँका आम्ही खाजगीकरण करू. तर या निर्णयाच्या निर्धाराला तरी आपण त्याचं कौतुक करायला हवं. मी असं म्हणतो याचं कारण की ज्या वेळेला यावरती राजकीय विरोध सुरू होईल त्यावेळेला त्याला तोंड द्यायचं सामर्थ्य असेल का हा मुद्दा आहे. कारण एक सूट की सरकारचा आरोप झाल्यानंतर सरकारची धोरणं समाजवादी झालेली होती. त्यामुळे पूर्णपणे उघडपणे 2 सरकारी मालकीच्या बँका खाजगीकरण करण्याकडे जर जाणार असेल तर ते खूपच एका अर्थाने वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणता येईल. आणि ती आवश्यक गोष्ट आहे, कारण बँका चालवणं हे सरकारचं काम नाही. तसंच अनेक उद्योगांमध्ये सरकार पडलेलं आहे, पर्यटन किंवा हॉटेल वगैरे. हॉटेल चालवणं सरकारचं काम नाही. त्यामुळे ज्यांच्या ज्या यंत्रणा आहेत त्या खाजगी होत असतील तर त्याचं निश्चितच आपण स्वागत करायला हवं. राहता राहिला मुद्दा त्या नव्या यंत्रणेचा, त्याची खरंच गरज आहे का हा जोपर्यंत त्याचे तपशील येत नाहीत ना तोपर्यंत कळू शकणार नाही. कारण जसं कायद्यांबाबत सांगतात की नवीन कुठल्याही विषयातला कायदा जन्माला घालण्याची गरजच नाहीये, प्रश्न आहे त्याच्या अंमलबजावणीचा. तसंच या यंत्रणा जन्माला घालून तुम्ही करणार आहात का, त्यांना पूर्णपणे अधिकार देणार आहात का. आता मध्यंतरी आपले देशाचे माजी महालेखापाल ज्यांच्या राजकीय आरोपांवर आधारित सरकारचा म्हणजे सरकारला या पक्षाला सरकार स्थापन करता आलं, यांच्या अध्यक्षतेखाली बँकेचं बोर्ड नेमलं होतं. त्याचं काय झालं, त्याला एकही काम काही करता आलेलं नाही. विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली एक मंडळ नेमलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की नवीन यंत्रणा जन्माला घालणं हे काही जणांची सोय करणं एवढाच त्याचा अर्थ असतो. त्याच्यातनं फार काही फलित निघेल असं वाटत नाही. त्याच्यामुळे एका बाजूला म्हणायचं आम्ही तो पण एक छान विरोधाभास आहे. म्हणजे एका बाजूला सरकार सांगतं की मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स किंवा आम्ही निर्गुंतवणूक करू, पण त्याच वेळेला सरकारी मालकीच्या 2 ते 3 यंत्रणा नवीन जन्माला घालणार. बरोबर, म्हणजे बरोबर. हा मग ती एक अवकाश क्षेत्रासाठी आहे, ही एक नवीन क्षेत्रासाठी आहे. म्हणजे आधी काहीतरी वाईट होण्याची शक्यता निर्माण करायची आणि ते वाईट न होता आम्ही त्याला कसं चांगलं केलं
हा एक त्यातनं एक छान प्रयत्न असू शकतो. या दोन नवीन यंत्रणांची काहीच गरज नाही. म्हणजे जगामध्ये आता अवकाश यानाचं क्षेत्र हे खाजगी कंपन्या चालवत आहेत आणि या बाकीच्या सरकारी संस्थांनी फक्त त्याचे मूलभूत संशोधन करायचं असतं, कारण त्याच्या नंतरचा प्रश्न हा भांडवलाचा आहे. पण आता त्या क्षेत्रातही आपण सरकारी मालकीच्या यंत्रणा जन्माला घालतोय. आणि मला असं वाटतं की राजकारण येताना आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे 64 इंदिरा गांधींच्या काळात जेव्हा सरकारीकरण झालं, समाजवादाचा बँक राष्ट्रीयकरण. समाजवादाचा उदयोन्मुख असा एक तो काळ होता. त्याच्याविषयी एक छान रोमॅन्टिसिझम होता. हे खाजगी उद्योजक जनतेच्या वाट्याला काही पडू देत नाहीत म्हणून सरकारी मालकीच्या बँका हव्यात, म्हणून सरकारी मालकीच्या बँकांचं यंत्रणाच पूर्ण तयार केली गेली. खाजगी बँका होत्या त्या सरकारी केल्या गेल्या. आता त्या जवळपास 40-50 वर्षानंतर सरकारी बँका काही कामाच्या नाहीयेत, म्हणून आता आम्ही त्या खाजगी करणार. आता त्याचं राजकीय श्रेय घेतलं जाणार. हे मला असं वाटतं देशाची एकंदर आर्थिक धोरणांमधली जी त्याचा एक हिंदोळा या टोकाकडून त्या टोकाकडे जात असतो, त्याचं निदर्शक मानायला हवं. आणि हे आपल्या राजकीय व्यवस्थेचं पण मला असं वाटतं अपयश आहे. याचं कारण असं की काही महत्वाच्या मुद्द्यांवरती राजकीय पक्षात एकवाक्यता व्हावी असा प्रयत्नच कधी आपल्याकडून केला जात नाही. म्हणजे 2001 साली जेव्हा 9/11 घडलं त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष सत्तेवर होता आणि त्यांनी जे काही निर्णय घेतले ऊर्जा स्रोतांच्या बाबत, अमेरिकेला स्वयंपूर्ण करण्याच्या बाबतीत, त्यांनी 2 दशकांचा कार्यकाळ ठेवला होता. 20 वर्षात अमेरिका इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल असा बुश यांचा निर्धार होता. आणि आपल्या दृष्टीने अडचणीचा मुद्दा असा की हा 2020-21 साली पूर्ण होऊ शकणारा निर्धार हा 2018 सालीच प्रत्यक्षात आला. असं कधी आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे 5वी पंचवार्षिक योजना काय करते तर 6व्या पंचवार्षिक योजनेला जन्म देते, 13वी पंचवार्षिक योजना 14वीला जन्म देते आणि 14वीचं लक्ष्यपूर्ती ही 15वी करते. तर तसं आता या काळात डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार आलं, रिपब्लिकनचं गेलं, डेमोक्रॅटचं आलं, पण सरकारी धोरणात बदल झाला नाही. आपल्याकडे तसा अभाव हा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणून आर्थिक दृष्ट्या आपण तो जो रस्त्यावर कामं करणारा तो जो एक सूचना फलक लावलेला असतो ना की वर्क अंडर प्रोग्रेस, त्याच अवस्थेमध्ये कायम राहतो. आता त्याच्यामुळे आता खाजगीकरणाचा एक नवीन पुन्हा एक बँकांच्या आणि वित्त संस्थांचा एक वेगळा श्रेयवाद नवीन सुरू होईल. पण तेवढे त्या टप्प्यात आपण अजून जायचोय. या वर्षभरात जाऊ असं अर्थमंत्री म्हणतात. गेल्यात तर कळेलच आपल्याला. सर, तुम्ही निर्गुंतवणुकीचा उल्लेख केला, जो अत्यंत एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो सुद्धा आपल्याकडे सरकार आता बदलत आहेत, सरकार नवीन येत आहेत, परंतु एक कंपनीची आपण 2000 मध्ये ऐकत होतो हिची निर्गुंतवणूक होणार आहे, ती अजून 2005, 10 अशा अनेक कंपन्या आहेत. तर निर्गुंतवणुकीची टार्गेट्स हा एक मुद्दा आणि निर्गुंतवणुकीबाबतची इच्छाशक्ती किंवा तुम्ही जसं म्हणालात की एक मतैक्य, राजकीय मतैक्य, तर हे सगळं ह्यांना त्या बाबतीत तसं करता येईल का? म्हणजे आपल्यासमोर एअर इंडिया आहे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आहे, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, कंटेनर कॉर्पोरेशन आहे. ही सगळी म्हणजे PSU ही सगळी लाडकी मुलं जी होती, सगळी जी नापास होणारी मुलं नंतर फक्त, पण त्यांना पोषक मात्र एखाद्या पित्याला ठेवत राहावं लागतं सगळं. तर थोडासा तो एक निर्गुंतवणुकीचं लक्ष हा विषय ना, म्हणजे आपण लहानपणापासून काही बातम्या सतत वाचत आलेलो असतो बघ की बोरिवली ते नरिमन पॉइंट फेरी सेवा सुरू होणार. हे कायम सतत त्या प्रक्रियेतच असते निर्गुंतवणुकीची प्रक्रिया. आता बाकं वाजवून पंतप्रधानांसकट सगळ्यांनी स्वागत केलं अर्थमंत्र्यांच्या विधानाचं. ते विधान असं होतं की पुढच्या वर्षभरामध्ये आम्ही निर्गुंतवणुकीतून 1,70,000 कोटी रुपये उभे करू. ती यादी त्यांनी वाचून दाखवली कशाचं निर्गुंतवणुकीकरण करतायत. गेल्या 1 फेब्रुवारीला हीच यादी होती. बरोबर. गेल्या फेब्रुवारीला हीच यादी होती आणि त्यावेळेचं उद्दिष्ट होतं 2,10,000 कोटी रुपये आम्ही निर्गुंतवणुकीतनं उभे करू, हे विकू ते विकू, अमुक करू तमुक करू. 40,000 कोटीच्या आसपास रक्कम जमा झालेली आहे. ते 40,000 वजा झाल्यामुळे 1,70,000 कोटीवरती आपण आता अडकलेले आहोत आणि त्याचंही परत बाका वाजवून आपण स्वागत करतोय. मला असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये निर्गुंतवणुकीची सगळ्यात मोठी चांगली संधी सरकारने दवडली. म्हणजे या काळामध्ये बाजार काहीही कारण नसताना फुगत गेला. आता असं आपण जेव्हा म्हणतो त्याच्या मागचं साधं कारण असं असतं की बाजारामध्ये रोखता प्रचंड प्रमाणात आहे आंतरराष्ट्रीय बाजारात. आपल्या सरकारने जसं
वित्तीय तुटीकडे चांगल्या अर्थाने दुर्लक्ष केलं, तसंच अनेक जगातल्या सरकारांनी केलेलं आहे. त्यामुळे पैसा प्रचंड आहे वित्तीय संस्थांच्या हातामध्ये, ज्याला लिक्विडिटी म्हणतात. ती पैशाची उपलब्धता भारतीय आणि काय लंडन मधल्या, भारतामधल्या, दुबई मधल्या, न्यूयॉर्क मधल्या या सगळ्या भांडवली बाजारात गुंतवली गेली आणि तो निर्देशांक वरती चांगल्यापैकी आला. चांगलंच आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यात काही चांगलं वाईटाचा काही संबंध नाहीये. पण याच काळात जर भारतीय या सगळ्या सार्वजनिक मालकीच्या कंपन्या आहेत, त्यांचं निर्गुंतवणुकीकरण करून त्यांचं जर लिस्टिंग झालं असतं, त्यांची सूचीबद्धता झाली असती, तर तितका पैसा भारताच्या या आपल्या व्यवस्थेला हाताशी आला असता. ज्या वेळेला सरकारला 9.5% तूट सहन करावी लागते, ती निश्चितच काही प्रमाणात कमी झाली असती. अगदी तो बर्गर किंग सारखा IPO जर बघितला आपण, किंवा लुधियानाच्या बेक्टर्स, मिसेस बेक्टर, रजनी बेक्टर, त्यांनी त्यांचा IPO जर बघितला तर तो हजारो पट त्यातनं पैसे उभे राहिले त्यांच्या अपेक्षेपेक्षा. इव्हन अगदी रेल्वेच्या वित्त महाव्यवस्थापनाचा जो गेल्या आठवड्यातला IPO आहे, त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पैसे उभे राहिले. तर आता आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिती अशी आलेली आहे की ही लिक्विडिटी कमी करावी असा मतप्रवाह येत राहील. कारण चलनवाढ जास्त झाली की व्याजदर वाढवावे लागतील, रोख्यांवरती जो परतावा असतो तो बदलेल. तर अशा वेळेला भारत सरकार हे निर्गुंतवणुकीचं लक्ष ठेवतं. हे म्हणजे थोडंसं कांद्याचं पीक खूप झालं की निर्यात बंदी करायची, म्हणजे निर्यात करण्याची शक्यता आहे, त्याला निर्यात त्याला जमू शकेल तेव्हा सांगायचं नाही, तुला देशातच विकायला हवं, तेव्हा भाव पडलेले असतात. आणि पण तेच म्हणतात की त्याने आता पुन्हा पुढच्या वर्षीपर्यंत ढकललेलं आहे. तसंच झालेलं आहे ना. तसंच निर्गुंतवणुकीच्या संदर्भातलं जेव्हा बाजार स्ट्राईक व्हाईल आयर्न इज हॉट अशी एक सरळ साधी सोपी म्हण आहे. सूर्य तापतोय तोपर्यंतच तुम्हाला जे काय भाजायचं ते भाजून घ्यायला हवं ना, की तो आज संध्याकाळी असताच गेल्यानंतर, उद्या दुपारी आल्यानंतर, ऊन पडल्यानंतर आम्ही आमचं काय ते भाजायचं ते भाजू, याला अर्थ नसतो. ते आत्ताच करून टाकायला हवं. आणखी एका क्षेत्राचा सर उल्लेख म्हणजे डिफेन्स मधला डी पण इथे उल्लेखला नव्हता गेला भाषणामध्ये, परंतु त्याच्यावरनं बरंच जरा चलबिचल झालेली होती. पण थोडंसं खणून काढल्यानंतर त्याची सगळी थोडीशी आकडेवारी आणि शब्द 1-2 डिटेल्स असे आलेले आहेत. गेल्या वर्षी 4.71 लाख कोटींची गुंतवणूक होती, ती यंदा आता 4.78 लाख कोटींची झालेली आहे. त्याच्यात कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च 1,13,00,000 कोटीचा होता. मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेला डोकलाम घडलं त्याच्यानंतर तो 1.34 लाख कोटी इतका वाढवण्यात आला. परंतु तिची जी वाढ आहे ती फक्त 0.4% ही भांडवली गुंतवणुकीतली, आणि ओव्हरऑल जी वाढ आहे बजेटरी अलोकेशन म्हणतो आपण, ती फक्त 1.5% आहे. आणि एकंदर आपलं संकट कधी नव्हे ते चीनकडनं आलेलं आहे, जे अतिशय गहिरं आहे. 60 वर्षापूर्वी असं आलेलं होतं. आणि ह्या सरकारचं थोडंसं एकंदर राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रभावना चेतवणारं असं जरा हे असल्यामुळे आपल्या दमदार भाषेनेच आपण शत्रूला फोडून लावू याविषयीची खात्री कदाचित असल्यामुळे संरक्षणावरच्या खर्चात कपात मोठ्या प्रमाणावरती झाली असेल. आपण लढवण्यानेच शत्रू जाईल असं अजून तो लडाखमधनं अजून तरी काही गेलेला नाहीये, किंवा आणखी बाकीच्या प्रदेशात चीन जो काही आहे तो काय आहे तसाच आहे, तो काही कमी झालेला नाहीये. पण हे मला असं वाटतं की नमूद करावं असं एक वैशिष्ट्य आहे, कारण इतिहासामधली संरक्षणावरची सर्वात कमी तरतूद गेल्या वर्षी होती. आणि संरक्षणाविषयी, जवानांविषयी, सैनिकांविषयी आपण पोटतिडकीनं बोलत असताना सगळ्यात कमी तरतूद त्याच्यामध्ये होते, आणि त्यातल्या भांडवली खर्चासाठी अत्यंत कमी आहे. म्हणजे गेल्या वर्षी आकडेवारी जी त्यातले एक अतिशय गमतीचा भाग असा की निवृत्त, फक्त म्हणजे लष्करातल्या निवृत्त कर्मचाऱ्यांवरती 1,11,278 कोटी रुपये खर्च करावे लागले गेल्या वर्षी, म्हणजे निवृत्ती वेतनावरचा. आणि वेतनावरचा खर्च 1,11,294 कोटी. म्हणजे निवृत्ती वेतन आणि वेतनावरतीच खर्चात आपण एवढी रक्कम मोठ्या प्रमाणावरती खर्च करतोय. त्यामुळे संरक्षणाचा प्राधान्य क्रमांकाने विचार झालेला नाही हे निश्चितच. आता तेजससाठी वगैरे आपण मोठ्या प्रमाणावरती मागणी नोंदवलेली आहे. ती पण देशांतर्गतच कंपनी आहे, सरकारी मालकीच्या कंपनीकडून. त्याच्यामुळे देवाणघेवाणीचा हा एक मुद्दा सरकारला सोयीच्या पद्धतीने हाताळता येऊ शकेल. पण एक निश्चित की संरक्षणावरच्या खर्चामध्ये गेले कित्येक वर्ष वाढ होत नाहीये. आणि त्याच्या बरोबरीनं म्हणजे अतिशय खेदाचा मुद्दा आहे हा, जो खर्च कधीच वाढत नाहीये आपल्या देशामधला, तो म्हणजे शिक्षण. 2-2.5% वरती शिक्षणावरती अजूनही आपण तरतूद करू शकत नाहीये. आणि त्यातली विज्ञान तंत्रज्ञान संशोधनावरती तर 1% रक्कम पण आपण खर्च करत नाही.
हे मला असं वाटतं की काळजी वाटावं अशा स्वरूपाचं आहे. एका बाजूला परदेशात मोठ्या संख्येने जाणारी तरुण मुलं, भारतातल्या शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था आणि त्याचबरोबरीनं रंग उडालेल्या भिंती आणि ते बाकडी बिचाऱ्यांची तुटकी वगैरे अशी अशी अवस्था आहे. कारण शिक्षणावरती खर्चच वाढत नाही आपला. मला असं वाटतं की तो वाढायला हवा होता. म्हणजे 9.5% तर तूट आपण एवढे सहन करू शकत असू तर शिक्षण आणि याच्यावरती म्हणजे आता दुर्दैवाने म्हटलं तर दुर्दैवाने आरोग्याची साथ ही होऊ शकते, शिक्षणाची काही साथ नाहीये. शिक्षणाची साथ नसल्यामुळे शिक्षणाच्या खर्चाला प्राधान्य नाही असं आपल्याला म्हणता येईल आणि तसं आहे दुर्दैवाने. त्याच्यामुळे तो चिंतेचा विषय आहे. संरक्षण आणि शिक्षणावरचा खर्च वाढायला हवा, पण तो वाढलेला नाहीये. आता शेवटच्या टप्प्याकडे येण्यापूर्वी फक्त एकच प्रश्न मी विचारतो. पाश्चात्य सगळ्या मुख्य ज्या अर्थव्यवस्था सगळ्या आहेत त्यांनी हातात कॅश बेनिफिट सरळ ठेवलेली होती आणि त्यांच्या इकॉनॉमीला त्यांच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी चालना दिली होती. म्हणजे लोकसत्ताच्या अग्रलेखातून सुद्धा आपण म्हटलं होतं की उदाहरणार्थ लंडनमध्ये हॉटेलमध्ये जाऊन जेवावं ह्याच्यासाठी इन्सेंटिव्ह किंवा अमेरिकेमध्ये $600 तुम्हाला पर आठवडा बेरोजगारांना दिले जातील आणखी काही काळ वगैरे वगैरे. तर कॅश ट्रान्सफरच्या बाबतीमध्ये आपल्या सरकारची जी काही फिलॉसॉफी आहे किंवा जी नीती असते ती आणि पाश्चात्य देशांची मध्ये ह्याच्यामध्ये असा फरक प्रत्येक वेळी का दिसतो? का कॅश ट्रान्सफर हे एका उत्पन्न गटा व्यतिरिक्त वरती आपल्याला देताच येऊ शकत नाही? मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ना व्यवस्थेतलं अपंगत्व हा एक मोठा मुद्दा असेल. कारण आपल्याकडे सरकारने रोख रक्कम द्यायची ठरवली तरी किती जणांना देता येईल अशी परिस्थिती आहे, हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा. त्या सगळ्या संपूर्ण 130 कोटी नागरिकांचं नोंदणीकरण, त्यांची बँक खाती ती जोडली जाणं, त्या पद्धतीने मला असं वाटतं ते आव्हान प्रचंड आहे. आणि हे आव्हान प्रचंड आहे असं असताना काही जणांना बघा म्हणजे आधारचा किती उपयोग आहे असं वाटेल, पण आधारचा किती उपयोग आहे 100% खरंच आहे. पण आधारचा इतका उपयोग आधीपासून का नाही होऊ शकला याचं उत्तरही जास्त महत्वाचं आहे. तेव्हा कोणी विरोध केला होता आधारच्या अंमलबजावणीला? आधार ही संकल्पना किती धोकादायक आहे ती होताच कामा नये. अर्थात त्यावेळेला ज्यांनी कोणी विरोध केला ती व्यक्ती एखाद्या राज्याची मुख्यमंत्री असेल, पण ते झालं नाही त्यावेळेला. ही एका दिवसात होणारी घटना नाहीये. संपूर्ण देशाच्या नागरिकांचं एकत्रीकरण करून त्यांना ती व्यवस्था देता येणं हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा सरकारच्या हातातल्या पैशाचा. म्हणजे आपल्या सरकारचा या आर्थिक वर्षाची सुरुवातच जेव्हा खातं उघडलं जाईल त्यावेळेलाच ते जवळपास 7 लाख कोटी रुपयांच्या तुटीने होणार आहे. कारण गेल्या वर्षी जी काही कर वाढ अपेक्षित होती ती झालेली नाही. थेट कर, ज्याला प्रत्यक्ष कर म्हणतात ते, आणि अप्रत्यक्ष कर दोन्ही करांमधलं उत्पन्न कमी झालेलं आहे. त्यामुळे सरकारच्या हातात हे एवढा पैसा द्यायचा ठरवला तरी पैसाही नाही आणि द्यायचा कसा ही पण समस्या आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला जमणारा खेळ नाही. अमेरिकेसारख्या देशात होऊ शकतो, स्वीडन सारख्या देशात होऊ शकतो, युरोपीय देशात होऊ शकतो. एक तर लहान आकार आहे आणि यंत्रणा या सगळ्या सज्ज आहेत. त्याच्यामुळे त्याबाबत आपण आपल्याला मोठंच अपंगत्व आहे. आणि हे मला असं वाटतं हे एकट्या दुकट्या सरकारच्या पेक्षा ना या व्यवस्थेतच एक व्यवस्था ही चिरंतन असते. म्हणजे पक्ष आला काय किंवा गेला काय कुठला, ती आपल्याकडे गरीब कोणाला म्हणावं यासाठी जवळपास 4 ते 5 समित्या नेमल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत. म्हणजे गरीबाची व्याख्या काय, आता गरीब कोणाला म्हणायचं याच्यातच आपण आपल्याकडे इतकी चर्चा वाद परिसंवाद होणार असेल तर त्या गरीबाला मिळणार कधी मदत हा एक वेगळाच प्रश्न आहे. मग त्याच्यामुळे हे खूप लांबलेलं प्रकरण आहे. हे एका रात्रीत त्याची सुटका होणारी नाहीये. आणि म्हणूनच अरविंद सुब्रमण्यम सारख्या माणसांनी जी सूचना केलेली होती ते अर्थ सल्लागार असताना की काही किमान समान कार्यक्रम उत्पन्न नागरिकांना देता येईल का, आणि ते देता येईल असं अनेकांचं मत आहे. थॉमस पिकेटी सारख्या अर्थतज्ञांनी ते मांडून दाखवलेलं आहे. फक्त ते द्यायचं झालं तर बाकीच्या अनुदानांवर कपात करावी लागेल, त्याच्यावरती फुली मारावी लागेल. त्याची आधी किंमत द्यायची आपली तयारी नाही. त्याच्यामुळे या पद्धतीनेच आपल्याला वाटचाल करावी लागणार. थोडंसं इकडचं थोडंसं तिकडचं अशा पद्धतीनेच आपण मला असं वाटतं हळूहळू पुढे जायचा प्रयत्न करावा लागेल.
फक्त आणखी एक प्रश्न कारण तो जरा महत्वाचा होता. थोडासा म्हणजे अधिभार जो आता जाहीर झाले, 2 जे हो. महत्वाचे अधिभार जाहीर झाले, त्याच्यात थोडंसं जरा खोलात बघितल्यानंतर त्याचा फारसा फरक पडत नाहीये. परंतु जिथं स्वयंपाकाच्या इंधनांच्या बाबतीमध्ये सरकारने आजही काही घोषणा केल्या, तिथेच ज्याला आपण वाहतूक इंधन म्हणतो, पेट्रोल आणि डिझेल, त्यांच्या बाबतीत जी एकमेव घोषणा झाली ती त्या अधिभाराच्या संदर्भातली होती. तर हा मुद्दा कसं म्हटलं तर बजेटमधला आहे, बजेटमध्ये नाही पण पण तो इतक्या जिव्हाळ्याचा आहे, की आपण मागे याच्यामध्ये मांडलं होतं अग्रलेखांमधनं, की आंतरराष्ट्रीय खनिज भाव कमी असून सुद्धा आपण आज म्हणजे नसताना आपण ते वाढवत होतो. आता ते खरोखरच वाढायला लागलेले म्हटल्यानंतर आपलं सीलिंग काय असणार आहे म्हणजे नाही नाही, 100% हा म्हणजे खरंच चिंतेचा विषय आणि ती चिंता तुम्ही आम्ही सगळ्यांनीच करायला हवी. त्या चिंतेचं कारण माझा आवडता पक्ष सत्तेवर असणं आणि माझा नावडता पक्ष सत्तेवर असणं असं नाहीये. हं, चिंतेचं कारण हे आर्थिकच असायला हवं. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये वर्षभरामध्ये केंद्रीय अबकारी कर जो इंधनावरती होतो जवळपास 900% वाढ झालेली आहे. हं. आणि सरकारला उत्पन्नाची दुसरी कुठलीही साधनं नाहीत किंवा आहेत ती कमी आहेत म्हणून इंधनावरती सरकार हात मारतंय. आणि याच्या अधिभाराचा एक भाग असा असतो की सरकारला तो तातडीनं मिळतो दर महिन्याच्या शेवटी सरकारी चुली पेटवण्यासाठी. त्याच्यामुळे हा सोपा मार्ग सरकार निवडतं आणि हा अप्रत्यक्ष करत असतो, तो सरकारच्या अर्थसंकल्पात बरोबर. दिसत नाही. त्याच्यामुळे ही वाईट पद्धत आहे. आणि पण नागरिक सहन करतात या विषयावर काही फारसं राग येत नाही. पूर्वी पुण्यामध्ये कोणी दोषी काका स्कूटर ढकलत वगैरे न्यायचा इशारा देत होते इंधनाचे दर वाढल्यामुळे. आता तेही बहुतेक शांत झाले असावेत. आणि जर 90, 92, 93 रुपये प्रति लिटर दरामधली जर 62 रुपये, 60 रुपये हे जर करावरती जात असतील, प्रत्यक्ष इंधनाची किंमत ही 30 ते 32 रुपयेच असायला हवी आणि आहे. वरचे सगळे कर आहेत, राज्य सरकार, केंद्र सरकार, अधिभार, पायाभूत सुविधांचा अधिभार. त्याच्यामुळे ते जर आपण देत आहोत, कारण सरकारला दुसरा पर्याय नाही आणि एवढं सगळं वस्तू आणि सेवा कराची आपण यशोगाथा ऐकत असतो. पण पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत आणावं असं काही सरकारला वाटत नाही किंवा तेवढं धैर्य नाही. कारण ते जर आणलं तर हे उत्पन्नाची सोपी साधनं सरकारच्या हातून जातील. राज्यांनाही त्याच्यावरती पैसे मिळवता येतात, ते पैसे मिळवता येणार नाहीत. त्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेल हा विषय म्हणजे अवघड असून सुद्धा आपण परीक्षेला काही न सोडवण्याचे प्रश्न टाकून द्यायचो ना. तसे सरकारने ऑप्शनला टाकलेला हा प्रश्न आहे. नागरिक जोपर्यंत कर भरतायत तोपर्यंत त्याच्यावरचे दर वाढवणं सरकारला सोयीचं असू शकेल. पण त्याच्यातनं मोठी चलनवाढ होते हे आपण लक्षात घेत नाही. कारण इंधनाचे खर्च वाढले की सगळेच खर्च वाढतात बरोबर. आणि ते आपल्याला शेवटी भरावे लागतात. आणि जे सरकारला स्पेंडिंग किंवा क्रयक शक्ती नागरिकांची वाढावी अशी जी अपेक्षा आहे, ती जर स्पेंडिंग इथंच जर वाढलं तर तुमची क्रयशक्ती काय वाढणार आहे? तर मग तसं आपोआप तुमचं खर्च कमी म्हटलं तर मागणी कमी म्हटल्यानंतर ती एक पूर्ण साखळी मग आक्रसायला लागते आणि उदासीन व्हायला लागते. तसंच होत आहे. आता आपण मला वाटतं प्रश्न घ्यावेत जरा बरेचसे प्रश्न इथे प्रातिनिधिक आहेत जे आपण त्याची चर्चा झालेलीच आहे. अ, पुनीत बालन ग्रुप सहप्रायोजक आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी सहप्रायोजक असलेल्या या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर आहेत स्टोरीटेल ॲप. आपण अर्थसंकल्पावरती चर्चा करत आहोत. लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांच्याबरोबर. अनेक प्रश्नांना आपण त्यांच्याकडे जाणून घेतलेले आहेत, की विश्लेषण म्हणजे शब्दांचं विश्लेषण आणि शब्दांमागील अर्थ किंवा शब्दांमध्ये दडलेला अर्थ. त्या हे करताना एक प्रश्न सर असा आहे, की या अर्थसंकल्पाला समजा निखिल म्हणून एक आहेत. या अर्थसंकल्पाला जर आपण वाहन असं म्हटलं, तर ह्या वाहनाची वाटचाल तुमच्या मते कशा पद्धतीने सुरू झाली किंवा झालेली आहे आजच्या दिवसभरामध्ये? नाही, हे वाहन निश्चितच आहे. पुढेही जातंय हेही निश्चितच आहे. आणि ते तसंच असायला हवं. म्हणजे त्याचा तो 9.5%चा निर्णय हा मला व्यक्तिशः खूपच कौतुकास्पद वाटतोय, धैर्याचा वाटतोय. त्याचं स्वागतच असायला हवं. पायाभूत सुविधांवरती भर देणं ते निश्चितच कौतुकास्पद आहे. फक्त याच्या जोडीला म्हणजे माझ्या दृष्टीने चिंतेची बाब कुठली असेल ना, तर तूट हा भाग ठीक आहे. सरकार तूट निश्चितच भरून काढू शकतं. पण कशी भरून काढणार हे कुठेतरी आम्हाला सांगा. तो हं, मुद्दाच अर्थसंकल्पातनं स्पष्ट होत नाही. म्हणजे
पैसा मोठा येणार. खड्डा आहे तो कसा भरणार तुम्ही? हा, आता गंमत अशी झालेली आहे या अर्थसंकल्पात, एक छान कौतुकास्पद वैशिष्ट्य असं की खर्च कसा करणार हे सरकार उत्साहाने सांगतंय. आरोग्यावर करणार, रस्त्यांवरती करणार, पायाभूत सुविधांवर करणार, आणखी कशावरती करणार, पण पैसा कसा उभा करणार ते सांगत नाहीये. त्याच्यासाठी ते शेवटच्या म्हणजे त्याला दुसरा भाग म्हणतात अर्थसंकल्पाचा, त्याच्यात दिलेले उपाय इतके छोटे छोटे आहेत की याचा अर्थ असा आहे की मध्यंतरी नंतरच्या काही कालखंडामध्ये, महिन्याभरामध्ये किंवा आणखी काही काळाने आपल्याला वेगवेगळ्या नवीन घोषणांना सामोरं जावं लागेल. कारण खर्चाची तरतूद होतीये पण पैशाच्या किंवा उत्पन्नाची नसेल तर मला असं वाटतं की तो एक मोठा विसंवाद दिसतो. त्याच्यामुळे हे वाहन पुढे जातच आहे, फक्त ते रस्त्यावरनं जायच्या ऐवजी व्यायामशाळांमध्ये तिथल्या तिथे चालायचा एक व्यायाम असतो ना, ट्रेडमिल ज्याला म्हणतात, तसं धावणारा वाहन ट्रेडमिल मध्ये ठेवल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. हे खरं सुसाट जायला हवं, जाण्याची क्षमता आहे. तो जो एक थोडासा धोरणात्मक बदल असतो तो झाला असता तर अधिक चांगलं झालं असतं. दोन महत्वाची क्षेत्र मी त्याच्याविषयी उल्लेख फारच तुरळक आढळला, कारण ते ज्यांना आपण अर्थव्यवस्थेचे म्हणजे चाकं म्हणू शकतो अशी असतात. एक म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्र, सार्वजनिक गृहनिर्माण क्षेत्र, म्हणजे बजेट हाऊसिंगसाठी काही तरतुदींचा उल्लेख झाला सीतारामन यांच्या भाषणामध्ये. आणि दुसरं म्हणजे उद्योग किंवा अवजड उद्योग क्षेत्र, तर विशेषतः मोटार उद्योग सारखे किंवा सिमेंट किंवा पोलाद याचे. तर ह्याबाबत सुद्धा म्हणजे कदाचित सरकारने त्यांच्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही ठरवलं आहे का, त्यांचा उल्लेख आता तुर्तच काही अप्रस्तुत आहे असं सरकारला वाटतंय? नाही, सरकारचा साधारण सूर यातला असा दिसतो की आम्ही जी कामं करणार आहोत किंवा काढणार आहोत त्या काढण्यामुळे व्यवसाय तुम्हालाच मिळणार आहे असं असू शकतो. म्हणजे आम्ही रस्ते बांधायला काढले तर त्या पोलाद, सिमेंट या सगळ्यांनाच काम मिळू शकेल, तसं असू शकेल असं वाटतं. कारण सर्वसाधारण हा आम्ही 9.5% त्रुटीपर्यंत नेलेला आहे. हेच मोठं दमछाक करणारा भाग असल्यामुळे बाकीच्या आणखी तुम्ही अपेक्षा ठेवू नका असा साधारण तो सूर त्याच्यामधला होता. आणि मला खरं म्हणजे एक वाटत होतं असं की गेल्या वर्षभरात ज्या पद्धतीनं आपल्या म्हणण्यापेक्षा तुझ्या आणि माझ्या नाही, एक मोठा वर्ग घरी बसून त्यांना राहावं लागलं, त्यांच्या घरी बसण्याचं जेवढं मोठ्या प्रमाणावरती कौतुक झालं ना तेवढं त्या बदल्यात त्यांना काही मिळालेलं नाहीये. म्हणजे वर्क फ्रॉम होम साठी जर काही तुम्ही काय म्हणतात त्याला त्याच्यामुळे थोडीशी मदत म्हणतात किंवा उत्तेजन मिळेल असं काहीतरी असायला हवं ना, की वर्क फ्रॉम होम ज्या वेळेला एखादी व्यक्ती करते तेव्हा त्याचा प्रवास खर्च वाचतो, जागेचा कार्यालयीन खर्च वाचतो, तर काही म्हणजे असं निश्चित असायला हवं होतं हे. आणि हे अर्थसंकल्पाशी निगडीत थेट पैशाच्या देवाणघेवाणीशी नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ 100 कर्मचाऱ्यांची जर कंपनी 50 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी किंवा महिन्याला 50च कार्यालयामध्ये ठेवत असतील तर त्या कंपनीला काहीतरी सवलत असायला हवी होती ना. त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्यांच्या प्रवास खर्चामध्ये किंवा आणखी काय जे काय तुम्हाला सवलतीच्या रूपामध्ये देता येऊ शकतं ते पाश्चात्य देशांनी केलं, तसं असायला हवं होतं ना, ते झालेलं नाहीये. म्हणजे वर्क फ्रॉम होम ही अनेकांची अपरिहार्यता, घरात बसावं लागणं ही अनेकांची अपरिहार्यता, सरकारचं उत्पन्न कमी झालं ही सरकारची अपरिहार्यता, पण सरकारच्या अपरिहार्यतेला उत्तर आणि आपल्या अपरिहार्यतेला काहीच नाही असं झालेलं आहे. हा थोडासा असंतुलित खेळ झालेला आहे. याबाबत चर्चा झालेली होती, अनेकांनी सुचवलेलंही होतं की वर्क फ्रॉम होम हे एक नवीन चांगली कार्यपद्धती तयार झालेली आहे. विशेषतः महिलांना याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांची सोय जरी झाली तरी त्यांना त्याचबरोबर व्यावसायिक आणि शारीरिक अडचणींनाही सामोरं जावं लागत होतं, कारण घर कुठलं कार्यालय कुठलं. अशा वेळेला त्या वर्गासाठी जर त्यांनी काही सवलतीचा विचार केला असता तर मला असं वाटतं की ते कालसुसंगत झालं असतं. कारण आता वर्क फ्रॉम होम ही काही काळ तरी अजून मोठ्या प्रमाणावरती आपली गरज असेल तर ती गरजही अपरिहार्यता म्हणून सहन करायची आणि सवलतही काही नाही, हे मला असं वाटतं की अन्याय करणार आहे. एक प्रश्न आहे, त्यांनी नाव दिलेलं नाहीये, परंतु हे सरकार धाडसी निर्णय घेते पण त्यांच्या अंमलबजावणीबाबत मात्र थोडा ट्रॅक रेकॉर्ड गडबडीचा आहे. काय बोलाल सर याच्याविषयी? नाही, मला असं वाटतं की चुकीचं आहे असं विधान. हे सरकार धाडसाने अंमलबजावणी पण करतं. म्हणजे मग तो स्वच्छतेची मोहीम असेल किंवा स्वच्छता गृह बांधून देण्याची असेल किंवा उज्ज्वला गॅस सारख्या योजना असेल. माझं म्हणणं उलट आहे. म्हणजे याच्या बरोबर सरकार थोडेसेच निर्णय घेते पण त्याची अंमलबजावणी करून दाखवते. म्हणजे
अन्य सरकार आणि या सरकारमध्ये फरक करायचा झाला तर तो अंमलबजावणीच्या परिणामकारकतेचा असेल असं मला निश्चितपणे वाटतं. जनधन योजना असेल किंवा आणखी कुठले काही मुद्दे असतील, सरकारने अंमलबजावणी केलेली आहे. त्याच्यामुळे प्रश्न थोडासा अन्याय करणारा वाटतो. या सरकारच्या धोरणावर टीका करण्यासाठी अनेक मुद्दे सापडू शकतील, पण हा त्यातला असणार नाही असं वाटतं. उदाहरणार्थ इन्शुरन्स क्षेत्रातला त्यांचा जो काही FDI वाढवण्याचा जो निर्णय 74% तो प्रमाण नेण्याचा निर्णय आहे. एक कौस्तुभ आगाशे यांनी त्याविषयी मत नोंदवलेलं आहे, की भाजपने 97 मध्ये किंवा आणखी 2013 मध्ये या स्वरूपाच्या निर्णयांना विरोध केला होता. पण आता मात्र प्रत्येक सरकारची अपरिहार्यता कदाचित ऑपोझिशनमध्ये असताना वेगळी असते आणि म्हणजे प्राधान्यक्रम आणि सरकारमध्ये गेल्यानंतर वेगळा असतो. ही ही दुहेरी अपरिहार्यता आहे. म्हणजे एका बाजूला आत्मनिर्भरता, देशी उद्योगांना भरारी वगैरे या गोष्टी करायच्या, त्याच वेळेला एखादी बँक बुडत असेल तर ती सिंगापूरच्या बलाढ्य बँकेच्या गळ्यामध्ये मारायची. भारतीय बँकांना संधीच द्यायची नाही. तसं भारतीय बँका जसं काही लायकच नव्हत्या ही बँक करण्यासाठी. आणि त्याच वेळेला हे म्हणजे विरोधात असताना विरोध करणं आणि सत्तेवर असताना त्याचा पूर्णपणे विरोधी भूमिका घेणं हे निश्चितच आहे. म्हणूनच तो मगाशी मी मुद्दा मांडला की बँकांचं राष्ट्रीयकरण आणि खाजगीकरण हा मुद्दा जेव्हा रस्त्यावरती येईल तेव्हा राजकीय विरोध झाला तर तो सहन करण्याची क्षमता, कारण हे त्यांच्या पूर्णपणे भूमिकेच्या विरुद्ध आहे राजकीय पक्षाच्या, सत्ताधारी राजकीय पक्षाच्या. आणि हे मला असं वाटतं की हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्हाला ज्यांनी प्रश्न विचारला त्यांच्या अधिक माहितीसाठी, कदाचित अधिक माहिती असेलही त्यांना, वाजपेयी सरकारने अतिशय धाडसी आणि अत्यंत मोठा निर्णय घेतला होता. तो होता किराणा गुंतवणूक क्षेत्रामध्ये 100% परकीय गुंतवणुकीला अनुमती देण्याचा. म्हणजे इतका मोठा धाडसी निर्णय हा 9.5% तुटीच्या पेक्षा कितीतरी पट अधिक मोठा निर्णय आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आणि त्यावेळेला काँग्रेसनी विरोध केला कारण एवढी मोठी FDI करणं बरोबर नाही वगैरे वगैरे, म्हणून तो निर्णय तसाच लटकला आणि काहीच झालं नाही. मग काँग्रेस सत्तेवर आलं तेव्हा काँग्रेसनी 50% तरी आपण परकीय गुंतवणुकीला परवानगी देऊया असा निर्णय घेतला मनमोहन सिंग सरकारने. त्याला भाजपने विरोध केला. त्याच्यामुळे हे जे चक्र आपलं आहे ते अव्याहत सुरूच आहे. त्यामुळे यांच्या कुठल्याच धोरणावरती कुठल्याच राजकीय पक्षाच्या आणि कुठल्याच भूमिकेच्या वरती मला असं वाटतं की 100% विश्वास ठेवू नये. ती भूमिका ते सत्ताधारी आहेत का विरोधी पक्षातले आहेत याच्यावरच ठरते, हाच त्याचा अर्थ आहे. थोडासा तो राजकीय परिपक्वतेचा मुद्दा होतो का? कारण वर्षानुवर्ष हे सगळे पक्ष बघत आलेले आहेत की त्यांच्या पूर्वसुरींनी काय केलं, 20 वर्षापूर्वी काय केलं, 30 वर्षापूर्वी काय केलं. नाही. मग हा नागरिकांच्या राजकीय परिपक्वतेचा भाग आहे. म्हणजे नागरिकांना आपण कसंही गुंडाळून ठेवू शकतो याची इतकी खात्री आहे, इतकी हमी असलेला देश, लोकशाही देश सापडणार नाही. आम्ही कसंही डोक्यावर हात फिरवून आम्ही ज्यांना गुंडाळून ठेवू शकतो. आता सध्या जो वाद सुरू आहे शेतकऱ्यांच्या बरोबर, आता आज MSP संदर्भात किमान हमी भावासंदर्भात अर्थमंत्र्यांनी विधानं केली, तोच तर मुद्दा आहे ना. किमान आधारभूत किंमत किती वाढवून दिली असं त्यांनी कौतुकाने सांगितलं. शेतकरी तेच म्हणतायत आणि तेच तुम्ही फक्त कायद्यामध्ये द्या असं सांगतायत. त्याला त्यांचा विरोध आहे. हा भाग ठीक आहे, आता सध्याची भूमिका सुधारणावादी असल्यामुळे विरोध असेल, पण याच पक्षाने संसदेमध्ये याच्याच विरोधी भूमिका घेतलेली होती ना. म्हणजे अगदी सर्वोच्च स्थानावरच्या व्यक्तीची जरी त्यावेळेतली काही भाषणं काढून बघितली तरी आता जी भाषा वापरली जातीये त्याच्या 180 कोनातनं बरोबर विरोधी भाषा वापरली जात होती. त्यामुळे हे आपल्याकडे सातत्याने चालतं आणि माझं प्रामाणिकपणे मत आहे, आपण लोकसत्ताचा सगळा प्रयत्न याच अंगाने सुरू असतो की नागरिकांना अर्थसाक्षरता करणं, की तुम्ही राजकीय पक्षनिरपेक्ष अर्थव्यवस्थेचा विचार करा, कारण कुठला चांगला किंवा कुठला वाईट हा माझा तो दोडका असं काही नाहीये. आर्थिक धोरणांचा विचार करा आणि त्याप्रमाणे त्यांना मतं द्या किंवा त्यांचं मूल्यमापन करा. दुर्दैवाने अजूनही तसं होत नाही, त्याचा हा परिणाम. मला वाटतं 1-2 प्रश्न सर आणखी घेऊया. जितेंद्र गावडे यांचा एक अतिशय बेसिक प्रश्न आहे की या सरकारने जे काही 20 लाख कोटी दिलेले होते, 20 लाख कोटीपेक्षा थोडी जास्त झाली ती रक्कम 5 टप्प्यांमध्ये, तर ते नक्की कुठे गेले? आणि मग त्याच्याशी ह्या अर्थसंकल्पात मग तुम्हाला पुन्हा आणखी स्पेंडिंग तुम्ही म्हणताय, मग ते डेफिसिट एवढं वरती कसं जात आहे? जर ते त्याचा विनिमय झाला, त्याचा विनियोग झाला का त्या पद्धतीनं?
नाही तो हे घ्या तुम्हाला 20 लाख कोटी असं काही ते नव्हतं ना. बँकांना ती व्यवस्था केली, तेवढं त्यांना पतपुरवठा झाला, तुम्ही बँकांकडे गेलात तर या काळात त्यामुळे असे उचलून जे आपण सातत्याने मांडत आलेलो आहोत, जे अमेरिकेने केलं, जे जर्मनीने केलं, जे इंग्लंडनी केलं, तसं ते उचलून देणं ते त्यांचं उचलून देणं आहे. जर्मनी सारख्या देशाने छोट्या उद्योगांना त्यांच्या वेतनाचा ते काही खर्च आहे महिन्याचा तो निम्मा उचलला. इंग्लंडनी अनेक मार्गाने खर्च दिले. तशी रक्कम दिलेली नाही. आपल्याकडच्या घोषणा या झाल्या, सरकार सांगतं भले की 10% आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या, अजिबात तशा त्या नाहीयेत. 1 ते 2% आसपास खर्च झालेला प्रत्यक्ष नवीन खर्च. बाकीचं सगळं सरकारच्या खिशात फारच कमी गेलेत म्हणजे पैसे. फारच कमी गेलेलं आहे आणि बाकीची सगळी मोठ वेगवेगळ्या योजनांची मोठ बांधून नव्याने ती सादर केली गेली आणि आपल्याला वाटलं नवीन काहीतरी आपल्यासाठी सादर केलं, असं अजिबात झालेलं नाहीये. त्याच्यामुळे 20 लाख कोटी वगैरे हे छान आहे, ऐकायला चांगलं वाटतं, प्रत्यक्षात ते काही आपल्याकडे आलेले नाही. शेवट करण्यापूर्वी सर एक मला असं वाटतं की प्रश्न घेता येतील अजूनही दोन, आपल्याला एक 10 मिनिटाची वेळ आहे. त्यांनी आता अमर शहाणे म्हणून त्यांचा प्रश्न आहे, शेअर बाजारातली आजची तेजी क्षणिक आहे की शाश्वत? म्हणजे अख्खं आयुष्यच आपलं क्षणिक शाश्वत असल्यामुळे नाही. पण कसं आहे माहिती का की हे भांडवली बाजार हा अर्थव्यवस्थेचा निदर्शक कधीच नसतो. तो सेंटिमेंटलचा भाग असतो ना, सेंटिमेंटचा भाग असतो. आणि आता सरकार एवढा पैसा खर्च करतंय याचा म्हणून एक चांगला भाग झाला, त्याची एक चांगली भावना तयार झाली. आणि जसं मगाशी आपण म्हणालो तसं वाईट काही नाही आहे या अर्थसंकल्पात, याचा चांगला आनंद खूप झाला. त्याच्यामुळे बाजाराची उसळी आहे. आणि दुसरं एक लक्षात घ्यायला हवं, बाजाराच्या निर्देशांकाला अनेकदा टिंगलीने किंवा टिंगलीच्या सुरात एका वर्गाकडून हा प्रश्न तसा नाहीये निश्चितच, पण आपला अनुभव असा, बाजाराचा निर्देशांक वरती जातो याचा अर्थ कोणीतरी काहीतरी खरेदी करत असतो, आणि कोणीतरी काहीतरी खरेदी करत असतो याचा दुसरा अर्थ असा की कोणी काहीतरी विकत असतो. आता हेच चक्र उलट अति झालं की सुद्धा तो बाजार खालती जात असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यात चांगलं वाईट वगैरे वगैरे असं विचार न करता ती एक तात्कालिक घटना आहे आणि तात्कालिक घटनेचा उपयोग हा तात्कालिक फायदे किंवा तोटे मिळवण्यासाठीच करायचा असतो. शेअर बाजाराचा उपयोग अनेक जणांनी तसाच केला. वित्तीय संस्था तुझं तसंच करतात, ज्याला प्रॉफिट बुकिंग म्हणतात. ते काय असतं, नफ्याची वसुली करायची आणि मग निर्देशांक कोसळतो, मग परत खालती पडल्यानंतर खरेदी करायची आणि मग वाढल्यानंतर परत विकायचं. हा एक चांगल्या अर्थाने व्यवसाय आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी मला असं वाटतं की मूल्यधिष्ठित नजरेने बघू नये. आणि चांगलं आहे म्हणजे शेअर बाजाराचा हा पैसा काही जणांचा तरी भलं होत असेल तर त्याच्यामध्ये आनंद मानावा आपण, मला वाटतं. पवन दायने म्हणून त्यांचा प्रश्न आहे, नवीन रोजगार निर्मिती किंवा म्हणजे नोकऱ्याची निर्मिती या अर्थसंकल्पामधनं होताना कुठे दिसत नाहीये. म्हणजे तर पुन्हा आपण म्हणतो त्याच मुद्द्याकडे येतो की डायरेक्ट काही असं नाही त्याच्यातनं काही मिळणार असं काही नाहीये अर्थसंकल्पामध्ये. थोडं लॉंग टर्म त्याच्यामध्ये काही योजना आहेत, त्याच्यातनं रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे. नाही, हा मुद्दा दोघांकडून आधीपासून आलेला आहे की उद्योग रोजगार निर्मितीसाठी काही नाही. हे मला असं वाटतं काही प्रमाणात खरं असावं, कारण सरकार स्वतःच खर्च करणार असल्यामुळे त्यांनी इतरांच्यासाठी तसा विचार केलेला नाही. पण वित्तीय क्षेत्रात मात्र बरंच काही घडवू शकतं. म्हणजे फायनान्स सेक्टरमध्ये गुजरातमध्ये काही त्यांनी घोषणा केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या नवीन काही वित्तीय यंत्रणा नवीन त्यांनी सुरुवात करायचं सूतोवाच केलेलं आहे. मला असं वाटतं की त्या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती असेल, पण सरसगट रोजगार निर्मितीचा भर आहे असं अर्थसंकल्पावरनं तरी निश्चितच वाटत नाही. एक म्हटलं शेवटचा प्रश्न आपण घेऊया का? मला वाटतं थोडी वेळ 7:15 पर्यंत आपण चालेल. आणखी एक म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 1 मिनिट 100 अधिक हो, प्रश्न बरेच आले त्याच्यामुळे ते सगळे. एक रोहन शिंदे यांचा एक प्रश्न होता, मी मगाशी बघितला होता तो, की 9.5% पलीकडे जर भरकटलं तर काय? म्हणजे काय हाच गमतीचा मुद्दा आहे ना. बरोबर आहे, अतिशय छान मुद्दा आहे हा. 9.5% वित्तीय तूट आहे, ती 9.5%च्या पलीकडे गेली तर काय, मग पुढच्या वर्षी याच्या बरोबर वेगळे चित्र आपल्याला
दिसेल. आणि हे झालेलं आहे. म्हणजे आता सुद्धा आपण आता ते लक्ष्यपूर्तीचं आश्वासन दिलेलं आहे, ही लक्ष्यपूर्ती गेल्या वर्षीच होणं अपेक्षित होतं. म्हणजे अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात जी काही स्वतःवरती निर्बंध घालून घेतले, ह्याचं यश त्यांच्या सातत्याच्या प्रयत्नानंतर सुद्धा ते मिळालेलं नाहीये. अजूनही वित्तीय तूट वाढतीच होती आपली, आणि आता तर आपण ती मुक्तपणाने वाढू दिलेली आहे. आणि गमतीचा भाग असा की ती साधारण 0.5% या फरकाने ती भरत भरत जाते. म्हणजे वजन धाडकन कमी होऊ शकतं एखाद्याचं, पण वाढायला तसा वेळ लागू शकतो, चांगल्या आरोग्याच्या अर्थाने वाढणं वेगळं. तर तसंच या वित्तीय तुटीचं आहे, ती 0.5%, 1% अशाच पद्धतीने अशाच गतीने कमी होत जाते. पण हे सरकार आज 9.5% वित्तीय तूट करत असताना सांगते की 2 वर्षात ती 4.5% खालती. म्हणजे 5% ती वित्तीय तूट कमी होईल याच्यासाठी एक उच्च दर्जाचा आशावाद अंगी असावा लागतो. आणि विश्लेषकांच्या अंगी आशावाद मला असं वाटतं की असणं योग्य नव्हे, पण आपण ती कमी होईल यासाठी शुभेच्छा देऊया. आणखी काय करणार. सुरेश पाटील यांनी अतिशय साधा प्रश्न विचारलेला आहे की ऍक्ट ऑफ गॉडचं काय झालं, आणि जीएसटी जो काय रेव्हेन्यू जीएसटी महसूल जो गेल्या 3 महिन्यातला वाढताना दिसतोय, पण त्याचं नक्की तो जे टार्गेटेड त्याच्यामध्ये काही होणार आहे का, म्हणजे की ते दिसतोय तो महसूल तेवढा आहे का, ते प्रत्यक्षात सूज आहे? दोन्ही खूप छान मुद्दे आहेत. ऍक्ट ऑफ गॉडचं काय झालं हा मला असं वाटतं की प्रश्न आता तोही सुटून गेलेला आहे. चांगला महसूल येत असल्यामुळे तो सुद्धा ऍक्ट ऑफ गॉडच आहे असं सरकार म्हणू शकेल. पण तो वस्तू आणि सेवा कराचा ना जास्त टोकदार मुद्दा आहे. तो 3 महिन्यात 4 महिन्यात वाढलेला आहे. पण पुढच्या वर्षभरात या अप्रत्यक्ष कराचं ते एकंदर उत्पन्न दाखवलेलं आहे सरकारनं, ते 12 लाख नाहीये, बरोबर. त्यापेक्षा कमी आहे. महिन्याला 1 लाख धरले तरी ते तेवढे जात नाहीत मग 12 लाख. कारण वस्तू आणि सेवा कर जेव्हा 3 वर्षापूर्वी आला, त्यावेळेला अपेक्षा धरलेली होती की 1,15,000 कोटी रुपये वर्षाचं सरसकट उत्पन्न, सरासरी उत्पन्न प्रत्येक महिन्याचं असेलच. ते खूपच खालती गेलं. म्हणजे सरकारने सांगू नये इतकं वाईट खालती गेलं ते. आणि आता ते 1,20,000 कोटी वगैरेच्या आसपास ते तिथे आहे. तर मग 1 लाख जर सातत्यानं राहणार असेल तर मला असं वाटतं की किमान जीएसटी मधनं 12 लाख कोटी वर्षभरात यायला हवेत. पण ते तसे नाहीये. याचं कारण असं की आताची ही वसुली मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे वाढणं आणि त्याच्यातनं जे पैसे परत देणं असतं ते थांबलेलं असल्यामुळे सरकारचं काय म्हणतात त्याला महसुलीचा आकार वाढणं हे त्याला कारणीभूत आहे. आणि खरोखर औद्योगिक विकास झाला, आर्थिक गती आली तर वस्तू आणि सेवा कर निश्चितच वाढेल. पण सरकारला सुद्धा ती त्याची तितकी खात्री नसावी, म्हणून त्याबाबत थोडीशी सावधानता बाळगलेली दिसते. सर, अर्थसंकल्पातील तरतुदी आणि घोषणा या पूर्णपणे अंमलात कधीच म्हणजे यशस्वीरित्या होत नाहीत. त्याची प्रमुख कारणं कोणती, असा प्रश्न विचारतायत रोहित ताराबादकर नाशिकवरून. नाही, हे आपला निर्धार तसा म्हणजे अनेक जण करतात. 31 डिसेंबरला की 1 जानेवारीपासून मी रोज व्यायाम करीन किंवा अमुकच करीन किंवा कमी खाईन. हा निर्धार जसा वेगवेगळ्या कारणांमुळे अंमलात येऊ शकत नाही, तसा आर्थिक निर्धार सुद्धा येऊ शकत नाही. आणि हे पूर्णपणे साहजिक आहे. एवढा प्रचंड देश आहे, त्याच्यातली आव्हानं वेगळी आहेत. कुठे दुष्काळ आहे, त्याच वेळेला कुठेतरी तुफान पाऊस झालेला आहे, अचानक वेगळा खर्च करावा लागतो. त्याच्यामुळे ते होणं अवघड आहे. म्हणूनच मगाशी जो मुद्दा मांडला ना, तो मला आपल्यासारख्या देशात खूप महत्वाचा वाटतो की सत्तेवर कोणीही असो, एक पुढच्या 20 वर्षाची योजना सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन जर करता आली आणि तेवढा प्रौढपणा सत्ताधारी दाखवू शकले, त्यातले बरेचसे मुद्दे निकालात निघतात जे बाकीच्या देशांनी करून दाखवलं. म्हणजे जर्मनीच्या ऊर्जा मंत्र्यांची 2012 साली मुलाखत घ्यायची संधी मिळाली होती, आणि तेव्हा नुकतंच फुकुशिमा आणि ते सगळं जपानमधलं अणुऊर्जेचं सगळं हाहाकार घडलेला होता. त्यावेळेला जर्मनीने असा निर्णय घेतला की आम्ही देशातले सर्व अणुभट्ट्या बंद करून टाकू. तर माझा साधारण साहजिकच प्रश्न असा होता की अणुभट्ट्या बंद केल्यात तर तुमच्या वीज पुरवठ्यावर परिणाम होणार नाही का, तुमच्या ऊर्जा निर्मितीचं, ऊर्जा गरजांचं काय? तेव्हा त्या ऊर्जा मंत्र्यांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं होतं. ते म्हणाले की 2050 सालापर्यंत आमचं ऊर्जा नियोजन पूर्ण आहे. 2050 सालापर्यंत. तेव्हा 38 वर्ष होती त्यांच्या लक्षाला. त्यांना म्हटलं पण तुम्ही सत्तेवर असाल, खासदार असाल की नाही वगैरे काय माहिती. तेव्हा तो काय मुद्दा नसतो आमच्याकडे. राजकीय पक्षांचं एकमत झालं
तर तो एक दीर्घकालीन भाग असू शकतो. ते दुर्दैवाने आपल्याकडे नाहीये. त्याच्यामुळे जीएसटीला मी मुख्यमंत्री असताना विरोध करणार म्हणजे करणार, तो होऊच देणार नाही. आणि नंतर मात्र मी जीएसटी करणार म्हणजे करणार, मग मी विरोध सहन करणार नाही. अशा दोन टोकांमध्ये आपले आर्थिक धोरणं लोंबकळत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून मग आपल्याला या आर्थिक धोरणांच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. स्वाती शिंदे यांनी अतिशय कळकळीचा प्रश्न विचारलेला आहे की या पूर्ण कोविडग्रस्त अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वर्षामध्ये जिथं उत्पन्न घटलेलं आहे तिथं या सरकारने प्राप्तिक कराचे किमान स्तर तरी त्या बाबतीत त्या संरचनेमध्ये बदल करून थोडा रिलीफ द्यायला पाहिजे होता, परंतु तसा काही दिलेला नाही असं त्यांना खेद वाटतो. बरोबर आहे. आणि आपण तेच म्हणालो, सरकारने स्वतःला खूप सवलती घेतल्या. अभूतपूर्व कालखंड त्याला तोंड द्यावं लागत असल्यामुळे सरकारने स्वतःला प्रचंड सवलती घेतल्या, पण त्या सवलती नागरिकांपर्यंत मात्र किंवा नागरिकांना सवलती घेता येईल अशी सोय केलेली नाही. एक पवन दायने म्हणून त्यांचा प्रश्न आहे. मगाशी आपण त्याविषयी थोडंसं बोललो, पण आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी म्हणजे तरतूद तर भरीव केलेली आहे. नवीन कोणत्या सुधारणा आहेत? म्हणजे आपण एक प्रयोगशाळा किंवा व्हायरोलॉजी लॅबचा एक मुद्दा होता. तो खूप नवीन मुद्दा आहे. म्हणजे आताच्या वेळेला असं झालं की पुणे किंवा आणखी एका ठिकाणी ती प्रयोगशाळा सोडली तर तो करोना आहे का नाही हे सिद्ध करेपर्यंत सॅम्पल तिकडे पाठवायला लागायचं. रुग्णाचं काहीतरी बरं वाईट होईल अशी व्यवस्था, अशी वेळ आली होती. तर आता त्या ठिकठिकाणी स्थापन केल्या जाणार आहेत उच्च दर्जाची रुग्णालय आहेत. पंतप्रधानांच्या आरोग्यविषयक काही योजना त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. त्याला इन्शुरन्स रिलेटेड म्हणतात, म्हणजे आरोग्य वैद्यकीय विमा संबंधित आहेत. पण मला असं वाटतं की प्राथमिक आरोग्य केंद्र हा जो पाया आहे ना, जसं प्राथमिक शाळा हा आपल्या शिक्षणाचा पाया असतो, तसं प्राथमिक आरोग्य सक्षम होतील याच्यासाठी काही असायला हवं का, हे मला असं वाटतं आता नाही असं म्हणणं योग्य ठरणार नाही, कारण आपल्याला माहिती नाहीये. तपशिलाचा अभ्यास करून तो मुद्दा मांडावा लागेल. कारण देशाच्या आरोग्याचं सगळ्यात मूलभूत केंद्र आपलं शहरातलं जगणं सोडून देऊया, खेडेगावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असतं. मग साप चावल्यापासून, कुत्रा चावल्यापासून ते करोनापर्यंत सगळ्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं. तिथे ती बिचारी उजाड पडलेली असतात प्राथमिक आरोग्य केंद्र. त्यांच्या सक्षमीकरणासाठी काय आहे, तो एक मुद्दा आहे. डॉक्टर्स जायला तिकडे तयार नसतात, हाही एक मुद्दा आहे. हो बरोबर. त्यामुळे ते कसं सक्षम होणार आहे ते आपल्या अर्थसंकल्पातनं आजच्या कळत नाही. अधिक तपशिलाचा जरा शोध घ्यावा लागेल. सोने चांदीवरती इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली आहे, त्याचा काय परिणाम होईल असा एक प्रश्न आहे. खरं म्हणजे ती वाढवायला हवी, कारण भारत हा सगळ्यात जास्त सोनं आयातदार देश. दोन गोष्टींमुळे आपल्या परकीय, त्याला म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट म्हणतात, चालू खात्यातील तूट, दोन कारणांमुळे भारताची सातत्यानं वाढते. एक तर पेट्रोल म्हणजे खनिज तेलाची आयात आणि दुसरं सोन्याची आयात. दोन्ही डॉलरमध्ये किंमत द्यावी लागते आपल्याला, आणि त्या आयात निर्यातीची तफावत एवढी मोठी आहे. खरं म्हणजे ती आधीच भारतीय म्हणजे मध्यमवर्गीयांचा विश्वास सोन्यावरती फारच आहे. बाकी काही नाही तरी निदान सोनं घेऊन ठेवतात, तर ती वाढवायला हवी होती. पण मला असं वाटतं की बाकीच्या कुठल्या गुंतवणुकीपेक्षा नागरिकांनी सोनं जास्त खरेदी करावं असा विचार सरकारनेही केला असल्यामुळे किंवा केला असेल, त्याच्यामुळे सोन्यावरची आयात वाढेल, सोन्याची आयात, असा प्रयत्न दिसतोय. मला वाटतं एक फक्त शेवटचा प्रश्न आपण घेऊया आणि शेवटचा थांबूया. प्रश्न निवडणं सुद्धा हा सुद्धा प्रश्न आहे. जवळपास 1400 प्रश्न बहुतेक आपल्याकडे म्हणजे ते कव्हर झालेले बरेचसे प्रश्न त्या संदर्भातले असल्यामुळे आपण एक फक्त सर करू शकतो, कन्क्लूड करण्याआधी नाही, तुमचा एक जस्ट एक थोडक्यात आढावा आजच्या बजेटचा, असं आपण करून हा पूर्णपणे इथे आपण उद्याचा अंक काय काम थोडक्यात आढावा जस्ट तुमचं एक नाही. म्हणजे माझा सकारात्मकतेच्या पातळीवरती आपण सांगितलं 9.5% तूट, पायाभूत सोयी सुविधांवरती लक्ष, आरोग्यावरती लक्ष, अत्यंत स्वागतार्ह अशा स्वरूपाचे बदल आहेत. त्याच वेळेला बँका आणि विमा कंपन्यांच्या खाजगीकरणाचा निर्णय हा अतिशय योग्य आहे. पण त्याच वेळेला बँकांच्या पुनर्भरणासाठी 20,000 कोटींची तरतूद ही अतिशय कमी आहे. संरक्षणाची तरतूद अतिशय कमी आहे. शिक्षणाला महत्व दिलेलं नाहीये. आणि असे
एक निश्चित सांगता येईल की कुठलाही अर्थसंकल्प हा 100% चांगला असू शकत नाही, प्रत्येकाच्या नजरेच्या अर्थाने 100% वाईट असू शकत नाही. जमा खर्चाची बेरीज केली तर हा अर्थसंकल्प गेल्या 4 अर्थसंकल्पांच्या तुलनेमध्ये जमेच्या बाजूला निश्चितच जास्त आहे असं आपल्याला सांगता येऊ शकेल. त्यामुळे या जशी सुरुवातच आपण केली होती की अर्थतज्ञ आणि अर्थमंत्री बऱ्याच कालखंडानंतर एकाच मताचे आहेत, त्याचा काही सकारात्मक परिणाम इथे झालेला दिसतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की एकंदर विचार करता आता छोटे छोटे तपशिलातले उणीवा आपण दाखवून दिल्या, पण एकंदर विचार करता हा अर्थसंकल्प निश्चितच स्वागतार्ह आहे असं म्हणायला हवं. धन्यवाद सर. पुनीत बालन ग्रुप आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी सहप्रायोजित आणि स्टोरीटेल ॲप पॉवर्ड बाय असलेला हा लोकसत्ता विश्लेषणचा विशेष कार्यक्रम येथेच संपतो असं मी जाहीर करतो. उद्याच्या लोकसत्ताच्या अंकामध्ये ह्याचं अत्यंत सखोल विश्लेषण पानोपानी आपल्याला पाहायला मिळणारच आहे. आणि या निमित्तानं इथे जे वाचक मोठ्या संख्येने सहभागी झाले, नुसते सहभागी, त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रश्नही विचारले. मला वाटतं 1,200 प्रश्न आपल्याकडे इथे 1,200 पेक्षा अधिक प्रश्न आपल्याकडे आलेले होते. सर्वांनाच प्रतिनिधित्व देता आलं नाही, शक्य नसतं. परंतु हा उत्साह आणि हा एकंदरीत कुतूहल जे आहे ते सध्याच्या अर्थसंकल्पाबद्दल किंवा सर जसं म्हणाले की अर्थसाक्षर होण्याच्या दिशेने कदाचित जर ती पावलं पडू लागली तर ते सुद्धा आमच्या दृष्टीने एक सकारात्मक मला वाटतं घडामोडच आहे. आणि दुसरंही सांगायला हवं की दरवर्षी अर्थसंकल्प आपण एक विशिष्ट एक चांगली कल्पना घेऊन सादर करत असतो. तशी उद्याची कल्पना पण अतिशय सुंदर, मराठी माणसाला आवडेल, अतिशय रम्य आणि आदरणीय अशी कल्पना आहे. त्याच्यामुळे तो अंक ही जरूर बघा, वाचा आणि सांगा आणि अर्थातच प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. प्रतिक्रिया देतातच कार्यक्रम आवडला तर तसंही जरूर कळवा.